या ठिकाणी मंचाकडे यायचे अशोकजी बेडे सर. उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान व बहुजन पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आज दर्पण पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी आज संपन्न होतोय. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपण मानत असतो आणि बहुजन पत्रकार गोरगरीब जनतेचा आवाज उठवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम बहुजन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य हे नेहमीच करत आलेला आहे आणि त्या निमित्तानेच वैद्यकीय क्षेत्र असेल, प्रशासकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आर्थिक असेल, त्याचप्रमाणे सांस्कृतिक असेल, या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आज संपन्न होणार आहे आणि दर्पण या नावाने असताना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आज आवर्जून या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एक असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या सर्वांना लाभलेलं आहे. म्हणजे त्यांची कारकीर्द जर आपण पाहिली तर अतिशय संघर्षमय कारकीर्द आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे काखेमध्ये कापडी पिशवी घालून जे स्वतः चालत फिरलेले आहेत आणि त्यानंतर सायकलवरती देखील त्यांनी पत्रकारिता करण्याचं काम केलं आणि निर्भीड निष्पक्ष पत्रकार म्हणून आज त्यांची संपूर्ण मराठवाड्यामध्ये ओळख आहे. त्यांचं वय जरी ज्येष्ठ असले वयाने तरी सुद्धा आज देखील लेखणी त्यांची चालते, त्यावेळेस ते आणखी तरुणच वाटतात. असे आमचे आदरणीय ज्येष्ठ माननीय श्री मराठवाडा नेताचे संपादक माननीय श्री प्राध्यापक रामेश्वरजी बद्दर साहेब, एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. त्यांचं आगमन या ठिकाणी मंचावरती झालेलं आहे. त्यांचं मी या ठिकाणी बहुजन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच या ठिकाणी दुसरे व्यक्तिमत्व या ठिकाणी या मंचावरती उपस्थित आहेत. काही दिवसापूर्वी नवरोत्थान योजना असेल किंवा रस्ते, नाली असेल, दुभाजक असेल, या विकास योजनेसाठी 68 कोटी रुपयांच्या निधीपर्यंत निधी ज्यांनी मंजूर केला आणि खरं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रपतींच्या हस्ते देखील त्यांना काही दिवसापूर्वीच पुरस्कार प्राप्त झालेला आहे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये. असे लातूर शहराचे प्रथम नागरिक, खरं तर त्यांना पुरस्कार प्राप्त झाला हे तर लातूरकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहेच, परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा अभिमानाची गोष्ट ही आहे की त्यांनी तो पुरस्कार स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते पण स्वतः स्वीकारला नाही. तर एक सफाई कामगार असणाऱ्या महिलेला ते एरोप्लेनने घेऊन गेले आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या महिलेच्या हस्ते लातूर शहराला जो राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार देणार होता पुरस्कार देण्याचं काम केलं. म्हणजे अशा प्रकारचं जनसामान्यात राहणारे व्यक्तिमत्व माननीय विक्रांतजी गोजमुंडे महापौर लातूर शहर महानगरपालिका यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच असं म्हणतात की अगोदरच्या काळामध्ये असं म्हटलं जायचं महिला ही चूल आणि मूल याच्यापुरती मर्यादित आहे आणि महिला ही आपला आहे असं समजलं जायचं. परंतु आता महिला ही आपला नाही तर महिला सबला झालेली आहे आणि सबला झालेली महिला ही प्रत्येक समस्येचा तबला वाजवू शकते हे दाखवून देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे त्या म्हणजे या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत डॉक्टर सुरेखा काळे मॅडम, डॉक्टर्स असोसिएशन लातूर यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतोय आणि त्याही या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्यांचे दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मी हार्दिक स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमाला आवर्जून आता या ठिकाणी एक असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आणि हे जे व्यक्तिमत्व आहे ह्या व्यक्तिमत्वाबद्दल दोनच ओळीमध्ये मी एवढंच सांगू शकतो. ज्यांना बघून पळून जातात अनेक भले भले गुंडे, असे आमचे एलसीबीचे आदरणीय भात दवंडले सर हे देखील आवर्जून या ठिकाणी आताच उपस्थित झाले आहेत. त्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. राष्ट्रपती पुरस्कार देखील त्यांना आता काही दिवसांपूर्वी मिळाला. मग पोलीस पथक असेल किंवा पीआय म्हणून काम असेल, ट्रॅफिक मध्ये देखील त्यांनी खूप चांगली भूमिका पार पाडलेली आहे. म्हणजे लहानापासून सुरुवात करत करत त्यांनी आता स्थानिक शाखेमध्ये काम करतात आणि पुन्हा आता नंतर राष्ट्रपती त्या ठिकाणी पुरस्कारापर्यंत त्यांनी झेप घेतलेली आहे. म्हणजे असं व्यक्तिमत्व देखील या मंचावरती आज उपस्थित आहे.
त्यांचेही या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतोय। तसेच स्वतःच्या नगराचा प्रभागाचा विकास करण्यासाठी ज्या अहोरात्र झटतात असे आदरणीय नगरसेवक जाधव सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी जसं बहुजन पत्रकार संघ कार्यरत आहे तसंच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई देखील अतिशय उत्तम कार्य करतं आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ज्यांनी आतापर्यंत पत्रकारांसाठी तळमळीने काम करून लातूर शहरामधील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी नितांतपणे केलेलं आहे। असे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार आदरणीय माननीय अशोकजी देडे सर यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करत आहे आणि या ठिकाणी जास्त वेळ कार्यक्रमाला न दवडता या ठिकाणी मी पुढच्या कार्यक्रमाकडे या ठिकाणी वळतोय। हा जो कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय हा कार्यक्रम बहुजन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे जे अध्यक्ष आहेत राहुलजी कांबळे यांच्या संयोग या ठिकाणी संपन्न होतोय आणि आज विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देखील या ठिकाणी दिले जाणार आहेत। मी या ठिकाणी विनंती करतो मंचावरील मान्यवरांना की त्यांच्या वतीनं आपला या ठिकाणी सन्मान होईल आणि तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे। या कार्यक्रमाला आज कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक रामेश्वरजी बद्दर साहेब संपादक दैनिक मराठवाडा नेता तालुका जिल्हा लातूर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान करण्यासाठी मी शाहू महाराज प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे सर यांना विनंती करतो की आपण बद्दर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील आता त्यांना सध्या पाहताय आणि खूप छान छान मुलाखती सध्या ते घेत आहेत। म्हणजे आदरणीय लातूरचं दैवत म्हणायला हरकत नाही लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्याही कार्यकाळात ते साहेबांच्या सोबत होते किंवा साहेबांच्या देखील त्यांनी अनेक बातम्या प्रकाशित केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत। परंतु ज्यावेळेस ते बातमीचे लिखाण करत असतात त्यावेळेस ते कुठल्याही पक्षाचा त्यांच्यामध्ये लिखाणामध्ये कुठलाही अंतर्भाव दिसत नाही। म्हणजे निष्पक्षपातीपणे लेखन करण्याचं काम आतापर्यंत करत आले आहेत। आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या बाबतीतही त्या काळामध्ये प्रचंड लिखाण त्यांचं आम्ही पाहिलेलं आहे। म्हणजे लातूर शहराची राजकीय परिस्थिती ढवळून काढण्याचं काम त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून तर झालेलंच आहे। परंतु या ठिकाणी अखिल भारतीय जे साहित्य संमेलन होणार आहे आता त्या साहित्य संमेलनामध्ये आदरणीय आपल्या लातूरचे तर आपण आता म्हणू शकत नाही कारण ते महाराष्ट्राचे झालेले आहेत, लातूरचे तर ते आहेतच। असे आदरणीय संजयजी बनसोडे साहेब हे देखील आता स्वागताध्यक्ष म्हणून उदगीरमध्ये साहित्य संमेलन होणार आहे त्यामध्ये ते असणार आहे। आज ते या कार्यक्रमाला येणार होते परंतु साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काहीतरी महत्त्वाचं काम निघाल्यामुळे ते आवर्जून उपस्थित या ठिकाणी राहू शकले नाही। त्यामुळे त्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की जे विकासाची गंगा त्यांनी सध्या उदगीर शहरामध्ये आणलेली आहे आणि बनसोडे साहेबांच्या सानिध्यात असेल आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या सानिध्यात असेल तसेच या ठिकाणी आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या सानिध्यामध्ये असेल या सर्वांच्या सानिध्यामध्ये राहिलेले व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण फेटा बांधून या ठिकाणी करूया। कारण हा जो फेटा असतो हा फेटा बांधल्यानंतर याचा एक तुरा निघतो आणि तो तुरा ताठ असतो आणि अगदीच यांनी लातूर शहराची पत्रकारितेतील मान ताठ ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी त्यांचा फेटा बांधून आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। आदरणीय माननीय रामेश्वरजी बद्दर साहेब खरं तर शब्द खांद्यावरती घेऊन लातूर शहराचा एक एक भाग पिंजून काढण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि त्यांची लेखणी ज्यावेळेस तळपते त्यावेळेस ती तलवारीपेक्षा सुद्धा त्याची धार कमी नसते हे देखील आपण या ठिकाणी आवर्जून सांगू शकतो। असे आदरणीय प्राध्यापक रामेश्वरजी बद्दर साहेब संपादक दैनिक मराठवाडा नेता तालुका जिल्हा लातूर हे आवर्जून या ठिकाणी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत। त्यांचे या ठिकाणी मी बहुजन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तालुका जिल्हा लातूर आणि दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो आणि राहुल कांबळे सरांना मी विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करायचा आहे आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। आज हा जो पुरस्कार वितरण सोहळा आहे हा पुरस्कार वितरण सोहळा हा लातूरातील ज्यांनी अतिशय उत्तम कार्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेला आहे त्या सर्वांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे। दर्पण या शब्दाचा अर्थ आरसा असा होतो आणि अगदी
लातूर शहरामध्ये स्वतःच्या कार्याच्या माध्यमातून स्वतःच्या कर्तृत्वाचा आरसा ज्यांनी लातूरकरांना दाखवण्याचं काम केलेलं आहे त्या सर्वांना या ठिकाणी आज सन्मानित केलं जाणार आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी आज होणार आहे आणि त्यांचा सन्मान तर आपण करणारच आहोत. आदरणीय संजयजी बनसोडे साहेब यांची आठवण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज नक्कीच होते. ते जरी आपल्यामध्ये उपस्थित नसले तरी आताच 5 मिनिटांपूर्वी राहुलजी कांबळे यांना फोन करून त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी उपस्थित आहे असं समजून आपण हा कार्यक्रम पूर्णत्वाकडे न्या आणि नक्कीच मला संपूर्ण लेखाजोखा माझ्याकडे पाठवा असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. रामेश्वरजी पद्धर सरांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय राहुल कांबळे सरांना की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करायचा आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून आज या कार्याक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. माझं आणि त्यांचं अतिशय जवळचं नातं आहे आणि खूप प्रेम आहे माझं त्यांच्यावरती, कारण ते इतकं सुंदर कार्य आपण शहरामध्ये करतायत आणि खरं तर असं म्हणतात की माणसानंही सोन्यासारखं असलं पाहिजे, परंतु मला असं वाटतं की माणसानं सोन्यासारखं नसलं पाहिजे. असायचंच असेल तर माणसानं परिसासारखं असलं पाहिजे, कारण परीस ज्याच्या ज्याच्या सानिध्यात जातं त्याच्या त्याच्या आयुष्याचं सोनं करतं आणि अगदीच प्रत्येक माणूस जेव्हा आदरणीय विक्रांतजी यांच्या सानिध्यात येतो त्याच्या त्याच्या आयुष्याचं सोनं करण्याचं काम या ठिकाणी विक्रांत भाई यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून परिसा समान असणारे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी या मंचावरती आवर्जून उपस्थित आहे. त्यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. डॉक्टरांचे अनेक प्रश्न असतात. कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरांनी खरं तर देवदूत बनूनच काम केलेलं आहे आणि खरं तर 2 व्यक्तिमत्व या ठिकाणी मंचावरती आहेत. एक म्हणजे ज्यांनी हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या काळात लोकांची सेवा करण्याचं काम केलं कोरोना झाल्यावर आणि कोरोना होऊ नये म्हणून चौकात दुसरे थांबले होते ते म्हणजे पोलीस. आणि असे दोन्ही व्यक्तिमत्व या ठिकाणी या मंचावरती आहेत. त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे माननीय आदरणीय डॉक्टर सुरेखा काळे मॅडम, डॉक्टर्स असोसिएशन लातूर या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून अनेक डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून निरंतर होत राहिलेलं आपण पाहिलेलं आहे. डॉक्टरांवरती जर कधी अन्याय झाला तर त्यांच्यासाठी लढण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतच आहे. लातूर शहरामध्ये रुग्णांसाठी काही वेगळं करता येईल का हा देखील नेहमीच विचार ताईंच्या डोक्यामध्ये नेहमीच असतो आणि आपण नेहमीच त्यांना प्रत्येक उपक्रमामध्ये पाहिलेला आहे. वैद्यकीय क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम लातूर दिसतंय आणि एवढे पुरुष या ठिकाणी मंचावरती जरी असले तरी सुद्धा त्या पुरुषांमध्ये एकच महिला आहे. खरं तर लातूर शहरामध्ये त्यांचं नाव घेतल्यानंतर सब पुरुषों पे भारी एक नारी असंही म्हणता येईल. अशा आदरणीय ताई या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच या ठिकाणी आदरणीय भातलवंडे सर साहेबांनी जेव्हापासून स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सांभाळलेला आहे तेव्हापासून लातूर शहरातील जे गुन्हेगारीचं प्रमाण आहे ते दिवसेंदिवस या ठिकाणी कमी होताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि खरं तर त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही की ते पोलीस असतील. अतिशय आध्यात्मिक त्यांचा चेहरा आहे, परंतु खाकी ज्यावेळेस अंगावरती घालून ते ज्यावेळेस निघतात बाहेर त्यावेळेस मात्र भल्या भल्या गुंडांना देखील पाणी पाजण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सध्या होतंय आणि असं व्यक्तिमत्व या ठिकाणी मला आवर्जून आठवतं सगळ्यांची होती, पण साहेबांनी अतिशय समंजसपणे त्या ठिकाणी मला मोलाचं सहकार्य देखील करण्याचं काम केलं. म्हणजे हे माझ्याबद्दल मी सांगत नाही, अशा अनेकांना लातूर शहरातील अनेकांना त्यांनी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून सहकार्य करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि नेहमीच आपण त्यांना प्रत्येक उपक्रमामध्ये पाहत असतो. हिरिरीने त्या ठिकाणी ते येत असतात. पोलीस रेझिंग डे नावाचा एक डे सुद्धा साजरा केला जातो आणि त्या ज्यावेळेस तो साजरा करायला सुरुवात झाली त्यावेळेस त्या पोलीस रेझिंग डे संकल्पनेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका अनेक वर्षापासून आदरणीय भातलवंडे सर पार पाडताना दिसतात. सुरू असलेला आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. असे आदरणीय भातलवंडे सर हे देखील या ठिकाणी या मंचावरती उपस्थित आहेत. उपस्थित राहिला त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीने मी आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. बद्दल साहेबांचा या ठिकाणी आपण पुष्प देऊन या ठिकाणी पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करत आहोत. पुन्हा एकदा मी त्यांचा या ठिकाणी मनपूर्वक
स्वागत या ठिकाणी करतो। तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय माननीय श्री विक्रांत गोजमुंडे सर, महापौर लातूर शहर महानगरपालिका लातूर यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे। मी शैलेश सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरती येऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। आदरणीय विक्रांत भैयाचा असं म्हणणं आहे की माझा जो सन्मान आहे तो सन्मान आपण आता पुरस्कार देणारच आहे। कारण की मला आवडतं सांगायचं भैया महापौर म्हणून तुमचा हा सन्मान आहे आणि तो आम्ही करणारच, तो आमचा अधिकार आहे। बाकी दर्पण पुरस्काराच्या वेळेस तो वेगळा सन्मान होणार आहे, तो भाग वेगळा आहे। आणि यानंतर या ठिकाणी मी आदरणीय भातलवंडे सर मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी अनवर शेख सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। माननीय गजानन भातलवंडे सर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांचा सन्मान अनवर शेख यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान होणार आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा ही विनंती या ठिकाणी मी करत आहे। आणि भातलवंडे सरांच्या पायावरून आपण स्वागत करूया। तसेच या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला जाधव मॅडम देखील उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे। मी या ठिकाणी शेख गौसुद्दीन यांना विनंती आहे की आपण त्यांचाही या ठिकाणी सन्मान करायचा आहे। शेख गौसुद्दीन यांना विनंती आहे। सुरेखा तारीपूरकर मॅडम यांना विनंती आहे की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी त्यांचा करायचा आहे। आदरणीय सन्मान या ठिकाणी तसेच मंचावरती उपस्थित असणारे आदरणीय अशोकजी बेडे सर यांचा सन्मान करण्यासाठी मी शैलेश सूर्यवंशी यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी पुन्हा एकदा सन्मान करायचा आहे। आदरणीय अशोकजी बेडे सर आवर्जून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि त्यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत। त्यांचाही पुष्पहार घालून अतिशय सुंदर अशा प्रकारचा लेखना सोहळा लातूरच्या दयानंदच्या सभागृहामध्ये आताच सरांनी संपन्न केला। या ठिकाणी सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे। मी आदरणीय राहुल कांबळे सर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा। शाहू महाराज प्रतिष्ठान व बहुजन पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी दर्पण पुरस्काराचं वितरणाचा कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले लातूर शहराचे शहर महानगरपालिकेचे अध्यक्ष आदरणीय गोजमुंडे साहेब, विक्रांतजी गोजमुंडे साहेब, तसेच या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे प्राध्यापक रामेश्वरजी बद्दर साहेब आणि ह्या ठिकाणी सर्व या ठिकाणी आम्ही दर्पण पुरस्कार प्राप्त मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी ह्या ठिकाणी कार्यक्रमाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना कार्यक्रमाच्या उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। हा कार्यक्रम घेत असताना आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या। अडचणी अशा आल्या की मंत्री महोदयाचे दौरे काय आम्हाला भेटत नव्हते। मंत्री महोदयाची तारीख एक वेळेस दोन वेळेस मिस झाली। कार्यक्रम घेत असताना अनेक त्यांच्या कार्यक्रमासाठीच हा कार्यक्रम थांबवला होता, पण आज सुद्धा तोच प्रसंग आपल्याला सामोरे जावं लागेल। कार्यक्रम आपण आयोजित केला आणि मंत्री महोदयाला कार्यक्रम अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये ते अडकून पडले आणि ते हे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही। तुम्ही कार्यक्रम चालू करा, माझ्या तुमच्या सोबत शुभकामना आहे असा संदेश त्यांनी या समोर पाठवला आणि झालेल्या कार्यक्रमाची पूर्ण प्रिंट आउट आणि मला ज्यांना पुरस्कार प्रदान केले ते सर्व माझ्याकडे पाठवून द्या। मी त्यांचं ह्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो असे त्यांनी आम्हाला स्वतः फोनद्वारे संदेशात कळवलेला आहे। आपण ह्या ठिकाणी उपस्थित राहिला, कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आम्ही राजश्री शाहू महाराज प्रतिष्ठान व बहुजन पत्रकार संघाच्या वतीने
दर्पण पुरस्कार देऊन आम्ही तुम्हाला सन्मानित करणार आहोत। एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद सर। यानंतर मी या ठिकाणी आदरणीय अशोकजी धिडे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावे। आदरणीय अशोकजी धिडे सर। कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक रामेश्वरजी बद्दर साहेब, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय, या नगरीचे प्रथम नागरिक, तुम्हा सर्वांचे लाडके लोकप्रिय आदरणीय विक्रांतजी गोजमले साहेब, विचारपटावर उपस्थित राजश्री शाहू महाराज प्रतिष्ठान व बहुजन पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज या ठिकाणी दर्पण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे। राहुलजी, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो महापोटी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे असे वेगवेगळे सेल असतात आपल्याला माहिती आहे, पण बहुजन पत्रकारांना जो या क्षेत्रामध्ये न्याय मिळत आहे, बद्दर साहेब, त्यांना पुढे घेऊन जायचं जर काम तुम्ही केलं असेल ते आमच्या राहुलजींनी केलेलं आहे। राहुलजी, तुमचं कौतुक आहे। आपण नगरसेवक असताना आपलं काम आम्ही पाहिलेलं आहे। अतिशय चांगलं काम राहुलजी आपण या ठिकाणी केलेलं आहे लातूर नगरीमध्ये। आज सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं आणि चांगलंच काम करत आहात, परंतु नंतरच्या काळामध्ये आपण पत्रकारितेमध्ये आलात आणि पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना की माझा पत्रकार बहुजन बांधव कुठे महाग पडतोय, त्यांना पुढे घेऊन जायचं काम आपण केलेलं राहुलजी। त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आपलं कौतुकच करतो। आज या ठिकाणी आपल्या या ठिकाणी आज राज्याचे आदरणीय राज्यमंत्री संजय मसुदा येणार होते, पण ते येऊ शकले नाहीत का तर त्यांना हुबलीमध्ये साहित्य संमेलनाचं काम आहे असं कळलं। पण ज्यांना ज्यांना आपण या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे ते सर्व व्यक्ती विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक या ठिकाणी मला दिसत आहेत। मग ते आदरणीय ताई साहेब असतील, सोनू महेंद्र सोनू साहेब असतील, आदरणीय साहेब, सगळ्यांची नावं घेऊ शकतो, पण याही पेक्षा आपल्या पत्रकार संघामध्ये जे जे काम करत आपले सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचं मी या ठिकाणी कौतुक करणं, मी या ठिकाणी त्यांचं नामोल्लेख न घेता वेळेचं भान ठेवून मला आदरणीय सूत्रसंचालक आमचे सुशील यांनी सांगितलं की आपण फक्त शुभेच्छा द्या, त्यांचंही स्वागत करतो आणि खचून न जाता भविष्यामध्ये यापेक्षाही आपण चांगला कार्यक्रम घ्यावा अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो। मी माझं या ठिकाणी भाषण थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। आणि यानंतर मी विनंती करतोय का अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी संपूर्ण लातूर क्षेत्रामध्ये त्यांच्या वक्तृत्वाने अनेकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम केलेलं आहे आणि वक्तृत्वाने जसं कार्यक्रमामध्ये ते मंत्रमुग्ध करतात तशा पोलिसी खाकीतून देखील त्यांनी गुंडांना देखील मंत्रमुग्ध करण्याचं काम केलेलं आहे। असे आदरणीय भारतावंडे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये या ठिकाणी आपलं भाषण या ठिकाणी करावं। शुभेच्छा सर्वांना। आमच्या जवळचा मित्र असल्यामुळं थोडंसं कौतुक जास्त होत आहे, समजून घेतील सर्व श्रोते असं मला वाटतं। कणखर बाणा खाकी मधला, कणखर बाणा खाकी मधला सदैव तेवत राहो, कणखर बाणा खाकी मधला सदैव तेवत राहो, अन्यायाच्या गावी जाऊन न्याय पताका लावो, न्याय पताका लावो। सन्माननीय मंचावर विराजमान असलेले प्राध्यापक बद्दर साहेब, आमचे मित्र लातूर नगरीचे प्रथम नागरिक सन्माननीय विक्रांतजी गोजमले साहेब, डॉक्टर काळे मॅडम, अशोकरावजी धिडे साहेब, त्याचबरोबर राहुलजी कांबळे आणि त्यांची संपूर्ण टीम, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व दर्पण पुरस्कार प्राप्त मान्यवर, त्याचबरोबर पत्रकार क्षेत्रातील जाणकार मंडळी आणि मान्यवर बंधू भगिनींनो, थोडंसं बोलण्याची संधी मला मिळालेली आहे बद्दर साहेब आपल्या अध्यक्षतेखाली। खरं पाहिलं तर
प्रिंट मीडियाचं महत्त्व आजही आपण सर्वजण जाणत आहोत. एखादी घटना संपूर्ण देशामध्ये कुठल्या तरी कानाकोपऱ्यामध्ये घडत असते आणि अवघ्या 7व्या ते 10व्या मिनिटापर्यंत मित्रांनी ही घटना TV चॅनलच्या माध्यमामधून, मीडियाच्या माध्यमामधून तुम्ही आम्ही TV वर म्हणा किंवा आपल्या मोबाईलवरती पाहत असतो. एवढ्या पुढारलेल्या जमान्यामध्ये सुद्धा प्रिंट मीडियाचं महत्त्व अशोकरावजी आजही तेवढंच आहे असं मला वाटतंय. त्यामुळं प्रिंट मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना मी मनस्वी शुभेच्छा देतो. मागच्या महिन्यातच आपण पत्रकार दिन, दर्पण दिन साजरा केलेला आहे आणि बाळशास्त्री जांभेकरांनी 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये सुरू केलेली ही वर्तमानपत्राची परंपरा आपण समर्थपणे पुढे जागवत आहात. वर्तमानपत्रे काय आहेत? वर्तमानपत्र म्हणजे समाज मनाचा आरसा आहे. जो ना होगा धार से ना तलवार से वो होगा एक अखबार से. त्यामुळे एवढी मोठी ताकद मित्रांनो आपल्या जवळ आहे. त्याचा कुठलाही दुरुपयोग न करता विधायक मार्गामध्ये ही चळवळ आपण पुढे नेत आहात. निश्चितपणानं लातूरच्या सर्व पत्रकार क्षेत्रातील जाणकार मंडळींना मी या ठिकाणी मनस्वी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही जसं सांगितलं की बाबा आता मला इथं आल्यानंतर पोलिसाबद्दलही थोडंसं बोलावं लागेल. सुशीलला आम्ही पकडलं होतं ट्रॅफिक नियम रूल व्हायलेशनमध्ये, परंतु लातूरचं जर सर्वसामान्यपणे आपण एकंदरीत संस्कृती पाहिली तर इथली सर्व मंडळी, सर्व माणसांचा कल हा कायद्याच्या पालन करण्याच्या बाजूने आहे. आणि जे काही चुकीचं होईल, एखादी वाईट घटना कोणी करेल तर निश्चितपणाने इथला नागरिक हा सुजाण सजग असल्यामुळे गुन्हेगारीच्या विरोधात कायम उभा राहत आलेला आहे. आणि पोलिसांच्या बाजूने आपण अनेक वेळेला आमच्यावर चांगल्या कौतुकाची थाप आपण दिलेली आहे. आणि अशाच पद्धतीनं हा एक पुरस्कार या ठिकाणी आपण अनेक मान्यवरांना देत आहात. पुरस्कार म्हणजे काय? तुम्ही केलेल्या एखाद्या कामाचं कौतुक या पुरस्काराच्या माध्यमातून होत असतं आणि मग त्यातून मिळणारी प्रेरणा, त्यातून मिळालेली कौतुकाची थाप घेऊन संबंधित मान्यवर, संबंधित व्यक्ती पुढे अजून चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करतील अशी आपण या ठिकाणी आशा बाळगूयात. आणि लातूरची जी एक जातीय सलोख्याची परंपरा आहे ही सुद्धा परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे. चमन में फूल हाथों में गुलदान रहने दो, चमन में फूल हाथों में गुलदान रहने दो, मंदिरों में भजन, मस्जिदों में अजान रहने दो. जाति पाति में तो बांट दिया है हमने समाज को, इन्हीं रंगों का बनाकर तिरंगा हमारा ये गुलिस्तान सही सलामत रहने दो, सही सलामत रहने दो. मित्रांनो, हीच भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मोठमोठे वक्ते मागे आहेत, परंतु आज या दर्पण पुरस्काराच्या माध्यमातून राहुलजी एक चांगली महफिल आपण या ठिकाणी जमवलेली आहे. मित्रांनो, महफिल अनेक होत राहतील, अनेकदा आपण भेटत राहू, परंतु ह्याच हॉलमध्ये अशाच पद्धतीने हीच सगळी माणसे ह्याच जागेवर बसलेली पुन्हा भेटणं शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक मैफिल ही अद्वितीय ठरलेली असते. त्यामुळे निश्चितपणानं या मैफिलीमधून सुद्धा, या कार्यक्रमामधून सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण पुढे सर्वजण मार्गक्रमण करत राहूया. आपला छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान आणि बहुजन पत्रकार संघ यांच्या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो त्यांचं. आणि जाण्यापूर्वी एवढंच म्हणेल की दिलों में आप सबकी याद रहेगी, दिलों में आप सबकी याद रहेगी, जुस्तजू भी रहेगी, फिर मिलना बहुत कठिन है मगर आरज़ू बहुत रहेगी, आरज़ू बहुत रहेगी. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. अतिशय सुंदर अशा प्रकारचं मनोगत या ठिकाणी आपण आताच व्यक्त केलं. आणि सरांनी खरंच सांगितलं की जे जाती आणि धार्मिक सलोखा आहे तो टिकवून आपण ठेवला पाहिजे. म्हणजे दिवाळीत दिवा लावून नमाज पडला पाहिजे, दिवाळीत दिवा लावून नमाज पडला पाहिजे, नित्यावरती भजन गाणारा समाज घडला पाहिजे. ही भूमिका लातूरमध्ये नेहमीच या ठिकाणी आपण पाळत आलेलो आहोत. आणि साहेबांनी बोलता बोलता सांगितलं की अनेक मान्यवर या ठिकाणी आता यानंतर बोलणार आहे आणि त्यामुळे त्यांनी आपलं भाषण देखील आटोपतं घेतलं. परंतु सर, आपण 2 मिनिटे जरी बोललात तरी आम्हाला प्रचंड ऊर्जा आपल्या या बोलण्यातून मिळते. आणि यानंतर सरांच्या भाषणातून आपल्याला जरी ऊर्जा मिळाली असली तरी सुद्धा एक स्वतःमध्ये प्रचंड ऊर्जा असणारे एक व्यक्तिमत्व या ठिकाणी या मंचावरती उपस्थित आहे. आणि त्या म्हणजे स्वतः महिला असून सुद्धा त्यांनी कधीच असं जाणून दिलं नाही की मी महिला आहे. अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लातूर शहरामध्ये त्या काम करतायत. अशा आदरणीय
जाधव मॅडम यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी काळे मॅडमना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय काळे मॅडम या ठिकाणी आपल्याला संबोधित. मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बद्दल साहेब, प्रथम नागरिक गोजूगुंडे साहेब, राष्ट्रपती पुरस्कार विजेते भातलावडे सर आणि श्री देदे, डॉक्टर काळगे आणि अध्यक्ष राहुल कांबळे आणि बहुजन पत्रकार महासंघाचे उपस्थित असलेले सगळे आणि माझ्यासोबत पुरस्कार घेण्यासाठी असलेले माझ्या क्षेत्रामध्ये डॉक्टर फुले, डॉक्टर वाघमारे, डॉक्टर काळगे आणि बाकी सगळे पुरस्कार प्राप्त लोक. आणि आता जे ऍक्च्युली 26 जानेवारीला आपल्या माझ्याबरोबर गोजूगुंडे साहेबांबरोबर भातलावडे सरांना सुद्धा पुरस्कार मिळाला होता. तीच पिढी आज आपण आहे, पण त्या दिवशी काही कोणाला बोलण्याचा अवसर होता आणि भातलावडे साहेबांना मी आज पहिल्यांदाच बोलताना ऐकले आणि त्यांच्या इतक्या सुंदर शायऱ्या, म्हणजे खरंच परिस्थितीला अनुसरून असलेल्या शायऱ्या मला खरंच कौतुक वाटलं. एखादा आपल्याला एक पोलीस ऑफिसरकडे बघण्याची आपली दृष्टी अशी असते की एक वृक्ष, खाकी वर्दीचा, छडी घेऊन असणारा किंवा दिसेल त्याला दंडुका दाखवणारा. त्याच्यामुळं ज्या पद्धतीने ते जॉली आहेत आणि इतकी छान शायरी, मला असं वाटतं ना की ती त्यांची स्वतःची असेल किंवा त्यावेळी प्रसंगी त्यांनी वापरलेली शायरी असेल. पण आपण पाहतो की एखादी कडवट गोळी घ्यायची असल्यावर आपण जसं एखाद्या मुलाला सांगतो की आधी आपण एक गोड खा मग तुला कडू गोळी देतो, त्याप्रमाणे एक कडवट गोळी देणाऱ्या डॉक्टरला त्यांच्या नंतर संधी मिळाली आहे. त्याच्यामुळे माझं बोलणं जरासं तुम्हाला वृक्ष किंवा कडवट वाढू शकेल, पण खरंच भातलावडे सर आपला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. पण आणि तुमच्यातला हा वक्तृत्व गुण खूपच आम्हाला भावलेला आहे. आणि बाकीच्या सगळ्यांना असं सर म्हणले तसं की एखादं काम कोणी केलं किंवा परिस्थितीला अनुसरून नसताना सुद्धा बऱ्याचदा आपल्याला एखाद्या ऑर्गनायझेशन, IMA ही डॉक्टरांची एक ऑर्गनायझेशन आहे, त्याला गव्हर्नमेंटचा सपोर्ट नाहीये, ती स्वयंभावी ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामध्ये डॉक्टरांचे प्रॉब्लेम्स म्हणा, त्यांचे हेल्थ म्हणा, त्यांचे कल्चर, त्यांच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि बऱ्याचदा डॉक्टर होण्याच्या म्हणजे प्रेसिडेंट होण्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी आपण ठरवलेल्या असतात की आपण प्रेसिडेंट झाल्यानंतर हे करू ते करू वगैरे. पण कोविडचा काळ असा आला की आपण काय करावं कोविडच्या काळात ते करता नाही. पण असं म्हणतात की एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही तावून सुखावून निघाल तरच ती गोष्ट तुमची चांगली असते. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये तर सगळेच काम करतात, पण अशा अवघड परिस्थितीमध्ये जेव्हा, आणि आपले पालकमंत्री पण आपले चांगले आहेत, संजयजी बनसोडे साहेब पण आहेत, बरेचसे ह्याच्यातले लोक आपल्या DPTC मध्ये मीटिंगला सुद्धा हजर असतात. ज्या पद्धतीने आपल्या आजूबाजूचे जिल्हे नांदेड म्हणा, परभणी म्हणा, रेड झोन मध्ये गेले, पण डॉक्टरांचा आपल्या प्रायव्हेट डॉक्टर्स असो, दोन्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि MIT असो, मेयर्स असो किंवा कमिशनर साहेब असो किंवा कलेक्टर साहेब असो किंवा पालकमंत्री असो, या सगळ्यांच्या मदतीने आणि प्रायव्हेट डॉक्टरांच्या मदतीने आपण ज्या पद्धतीने ग्रीन झोन मध्ये एकदाही गेलो नाही, कायमची आपण ऑरेंज झोन मध्ये झालो आणि त्याच्यानंतर ताबडतोब आपण ग्रीन झोन मध्ये झालो. या सगळ्यांचे म्हणजे मेयर असो किंवा कमिशनर असो, या सगळ्यांचे एक डॉक्टरांमध्ये, शासनामध्ये, प्रशासनामध्ये आणि प्रायव्हेट डॉक्टर्स मध्ये एक दुवा म्हणण्याचं काम आपण IMA चा अध्यक्ष या नात्याने केलेलं आहे. आणि मला अभिमान वाटतो की सगळ्या डॉक्टरांनी एकदम चांगलं काम करतो. आपल्याच घरात आपले 4 बहीण भाऊ असतो तर 4 बहीण भावाचे स्वभाव सारखे नसतात. एखाद्या दुसऱ्या डॉक्टरांकडून एखादं बेड जास्त होतं किंवा एखाद्याकडून बेड्स भरलेले असताना आपण त्यांना दुसरीकडे पाठवतो, त्याचा अर्थ डॉक्टर चांगला नाही असा बिलकुल नसतो. आणि हा स्तंभ जो आहे पत्रकारितेचा, यांनी सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. एखादा डॉक्टर आपल्या पेशंटचं कधीही चांगलं होण्यासाठीच मदत करत असतो. नाही तुम्ही जेव्हा पैसे होते तोपर्यंत ठेवून घेतले, पैसे संपले तेव्हा तुम्ही सिव्हिलला ट्रान्सफर केले, असं नसतं ते. कारण गोजूगुंडे सरांना माहिती आहे की आपण पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून ज्यांच्याकडे कोविडची क्षमता नव्हती अशा डॉक्टरांना सुद्धा तुम्हाला तात्पुरतं पेशंटला बेड द्या म्हणून आपण पेशंटला बेड द्यायला लावलं. आणि जेव्हा त्यांना ऑक्सिजनची किंवा व्हेंटिलेटरची गरज आहे अशा वेळेला आपण त्यांना सगळ्यांना समजून सांगून ट्रान्सफर केले. त्याचा अर्थ तुम्हाला रिकामं करून किंवा तुमची सगळी क्षमता संपली म्हणून केलेलं नसून तुम्हाला मदत म्हणून केले. कुठल्याही गोष्टीची पॉझिटिव्हिटी तुम्ही पाहत जा की आणि डॉक्टर लोक 2 वर्षापासून स्वतःचं घर नाही हो, त्याच्यातून पैसा मिळतो, पण आपण आपलं घर बाळ, आपली लहान मुलं बाळ, आपले घरातले म्हातारे आई बाप, आपले सासू सासरे हे सगळे सुद्धा आपल्या घरात असतात.
डॉक्टर म्हणजे फक्त डॉक्टर नसून मी एक घरातली सून आहे, मी एखाद्याची सासू आहे, मी एखाद्याची आई आहे, माझ्या घरात पण नातू असतात, माझ्या घरात पण सासू सासरे म्हातारे असतात. त्या सगळ्यांचं तब्येत सांभाळून मला बाहेरच्या क्षेत्रामध्ये ऍज अ डॉक्टर म्हणून माझ्या दवाखान्यामध्ये किंवा बाहेरच्या क्षेत्रामध्ये काम करावं लागतं. तेव्हा नुसतं डॉक्टर म्हणून न पाहता एक माणूस म्हणून सुद्धा तुम्ही सगळ्यांनी डॉक्टरांकडे पाहिलं पाहिजे. कारण आपल्याला जेव्हा स्वयंसेवक पाहिजे होते गोजमकोंडे सरांना, त्यांचं नाव मी का घेते, कारण आम्ही मिळून काम केले 1 वर्ष. तर कुणाची हिंमत नव्हती की स्वतःची आई किंवा वडील कोविडच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांना आपण एखादा डबा देऊन, कारण प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची भीती होती. आई गेली, प्रत्येकाची वडील गेले, भाऊ गेले, बायको गेले, लहान मुलं गेले. अशा वेळेला आम्ही म्हणजे डॉक्टर्स, मेयर स्वतः, कमिशनर स्वतः आणि पालकमंत्री स्वतः PPE किट घालून तुमच्या लोकांसाठी कोविड केअर सेंटर मध्ये जात होते, त्यांचं खाणं पिणं बघत होते. म्हणजे 100% कार्यक्रमामध्ये किंवा आजारामध्ये 80% काम चांगलं झालं डॉक्टरांकडून, मेयरकडून, कमिशनरकडून, पालकमंत्र्यांकडून, विरोधी पक्ष नेत्यांकडून सुद्धा. कारण कुठल्याही निंदकाचे घर असावेच शेजारी. आपल्याला कोणीतरी नाव ठेवणार आहे हे गृहीत धरून माणूस चांगलं काम करतो. कारण आपण नुसतंच चांगलं काम करत गेलं तर आपल्या कामामध्ये सुधारणा होत नाही. त्याच्यामुळे डॉक्टरांच्या पाठीमध्ये सगळ्यांनी राहा. आपला लातूर जिल्हा एक सुसंस्कृत आणि चांगला वागणारा जिल्हा आहे. आपण आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जेव्हा बघतो की तर डॉक्टर लोकांमध्ये रायवलरी किंवा डॉक्टर लोकांचं वागणं तुम्हाला माहित नाहीये. आपण सुसंस्कृत जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत नागरिक आहेत आणि लातूरकर ह्या वागणीला एकदम चांगला ऐकतात मला माहितीये. आज फक्त कार्यक्रम असल्यामुळं आणि त्यांनी फोटोग्राफरनी म्हणल्यामुळं मी पण मास्क काढलाय. कारण बऱ्याचदा SP साहेबांनी मला 24 तास मास्क मध्ये बघितलं. जेव्हा ज्ञानेश्वरी न्यूकरला मी मास्क काढला होता तर त्यांना मी काय मॅडम हे सांगावं लागलं. ते म्हणले मॅडम तुम्ही कायमचं मास्क मध्ये असता, मला फक्त तुमचे डोळेच माहिती, तुमचा खालचा चेहरा काही माहित नाही. म्हणजे इतकं आम्ही मास्क युक्त झालेलं. आता सुद्धा सगळ्यांनी आपल्या स्वतःची काळजी घ्या. कोविड अजून संपलेला नाही आणि ही जराशी माझी कडवट गोळी तुम्ही साहेबांच्या गोड शायरीनंतर ऐकून घेतली आणि सगळ्यांनी डॉक्टरांना म्हणा किंवा प्रशासनाला, शासनाला अशाच प्रकारे अजून 6 महिने तरी मदत करा. मग सगळं देश सुजलाम सफलाम होईल आणि आपण ह्या व्हायरस पासून मोकळे होऊ आणि आनंदाने जगाल. या कार्यक्रमामध्ये बहुजन पत्रकार संघाचे राहुल कांबळे किंवा बाकीच्या सगळ्या पत्रकार संघांनी मला त्या योग्य समजलं ह्या पुरस्कारायोग्य, त्याच्यामुळे त्यांचे पण धन्यवाद आणि बाकी सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अगदी मॅडमने आता मास्कचा उल्लेख केला. खरं तर अनेक डॉक्टरांना जखमा देखील झालेल्या होत्या मास्क घालून घालून. इतकं काम त्या काही डॉक्टरांनी केलेलं होतं. माझा एक मित्र मला रोज भेटायचा मॅडम आणि रोज बोलायचा मला. आणि काल परवा मी त्याला भेटलो विदाऊट मास्कचं आणि विदाऊट मास्कचं भेटल्यानंतर तो मला म्हणला अरे कुठे गेलतास इतके दिवस झाले, भेटच झाली नाही आपली कधी. मग मी मास्क घातल्यावर तो मला ओळखायला लागला. म्हणजे इतकं लोकांचं मास्कचं सध्या इतकं हे झालेलं आहे. आणि आपण अतिशय सुंदर असं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. म्हणजे पहिलीच भेट आहे आणि आपली म्हणजे पहिल्यांदाच मी आपल्याला कार्यक्रमात भेटतो. पण तुमचं जे आताचं मनोगत होतं अगदी सुंदर असं वक्तृत्व आपलं आहे. म्हणजे जसं तुमचं नेतृत्व आहे, जसं तुमचं कर्तृत्व आहे, तसंच तुमचं वक्तृत्व या ठिकाणी आहे. आम्हाला मनस्वी आनंद होतोय की असे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आम्हाला या कार्यक्रमाला दर्पण पुरस्काराला लाभले. यानंतर या ठिकाणी मी मंचावरती आमंत्रित करतोय ज्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते आताच आपल्या लातूर शहराला त्यांनी पुरस्कार मिळवून दिला आणि लातूर शहरामध्ये विकासाची गंगा प्रवाहित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आता निरंतर होत राहिलेलं आहे, निरंतर चालू आहे. असे आदरणीय मान्य राजश्री शाहू महाराज प्रतिष्ठान व बहुजन पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले आपल्या लातूर मधील एक निर्भीड व्यक्तिमत्व, ज्यांच्या लेखणीनं एखाद्याला मोहून टाकावं किंवा ज्यांच्या लेखणीनं एखाद्याला घायाळ करून टाकावं एवढी ताकद स्वतःच्या लेखणीमध्ये जपणारे दैनिक मराठवाडा नेताचे संपादक, माझे स्वतःचे मार्गदर्शक असणारे प्राध्यापक रामेश्वरजी बद्दर साहेब, कार्यक्रमाला उपस्थित सर्व सत्कार मूर्ती, ज्यांच्यामध्ये प्रामुख्यानं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूरच्या अध्यक्षा, एक
संवेदनशील डॉक्टर आणि त्याचबरोबर डॉक्टरांच्या प्रश्नाला घेऊन अगदी राज्य पातळीपर्यंत रेटण्याची ताकद असणाऱ्या डॉक्टर सुरेखा काळे मॅडम राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलेली आणि आपल्या लातूरमध्ये LCB शाखेचे पोलीस निरीक्षक असणारे स्वतः एक लेखक, कवी, शायर आणि अनेक त्यांची रूपं आहेत. खरं म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना बघितलं जातं ते सन्माननीय गजाननजी भातखंडे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित लातूरमधले ज्येष्ठ डॉक्टर, अनेकांना दृष्टी देणारे आणि अनेकांचे डोळे उघडवणारे डॉक्टर शिवाजीरावजी काळगे साहेब, पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय अशोकदादा देडे साहेब, बहुजन पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माझे स्वतःचे मतदार असणारे आणि मला मोठ्या बंधूप्रमाणे असणारे सन्माननीय राहुलजी कांबळे साहेब, उपाध्यक्ष गौसुद्दीन शेख साहेब, सन्माननीय मुन्ना गिड्डेजी, कोषाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशीजी, सहसचिव अनवर शेखजी, माजी नगरसेवक नामदेवराजी इगे साहेब, सामाजिक कार्यामध्ये हेरिटेजने सहभाग घेणारे मिस्टर नगरसेवक आसिफबाई बागवान साहेब, या ठिकाणी उपस्थित ज्यांचा आज दर्पण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे ते MD मेडिसिन असणारे तुळजाई हॉस्पिटलचे डॉक्टर महेंद्र सोनवणे साहेब, सन्माननीय दयानंदजी पाटील साहेब, सन्माननीय डॉक्टर पवन लड्डा साहेब, सन्माननीय दिलीपजी जाधव साहेब, सरफराजजी मनियार साहेब, राहुलजी बांगर साहेब आणि किडनी प्रत्यारोपणामध्ये लातूरमध्ये ख्यातनाम असणारे डॉक्टर प्रमोदजी घुगे साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर. तर म्हणजे आजच्या कार्यक्रमाप्रसंगी मी मार्गदर्शन करावं किंवा मी काही बोलावं असं उचित नाही. आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी या कार्यक्रमाला सर्वजण तुम्ही अतिशय उत्साहानं सामील झालेले आहात. त्याच्यामध्ये आपले ॲडव्होकेट बालाजी कुटवाडे साहेब आहेत, राम सूर्यवंशीजी आहेत, विजय साठेजी आहेत, त्याचबरोबर माझे मित्र यशपाल कांबळेजी आहेत, राहुल डुबणेजी, बाबा पठाणजी, संजय क्षीरसागरजी आणि सर्वच प्रत्येकाचंच खरं म्हणजे इथं निलेशजी आहेत, नाव घेता येईल. पण आज या कार्यक्रमामध्ये मी काही बोलण्यासारखं नाही, कारण माझ्या आधी दोन वक्त्याची अतिशय सुंदर भाषणं तुम्ही ऐकलेली आहेत आणि एखाद्या संस्थेचा पदाधिकारी होणं किंवा एखाद्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होणं किंवा प्रमुख पाहुणं होणं हे तसं थोडंसं अवघड काम आहे. कारण आपल्या आधी वक्त्यांनी चांगली भाषणं केली की एक वेगळं दडपण शेवटी राहणाऱ्या खेळाडूवर येतं. म्हणजे मॅच संपवायची आणि थोडेसे बॉल राहिलेले आणि धावा फार काढायचे, कारण आधीच्या दोन फलंदाजांनी या ठिकाणी सेंचुरी मारली आहे आणि आता तिसरा नंबर माझा लावण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे थोडंसं दडपण आहे, पण आनंद सुद्धा आहे की केलेल्या कामाचं कौतुक करणारी मंडळी सुद्धा समाजामध्ये आहेत, आपल्या लातूरमध्ये आहेत. आणि या निमित्तानं जेव्हा अशा पद्धतीने कौतुकाची थाप पाठीवरती पडते त्यावेळेस माणसाला पुन्हा एकदा नव्या जोमानं काम करण्याची ऊर्जा मिळत असते. माझे बंधू आणि माजी नगरसेवक असणारे आपले राहुलजी कांबळे साहेब हे या बहुजन पत्रकार महासंघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या दर्पण पुरस्कारांचं आयोजन त्यांच्या वतीने करण्यात आलं. तर म्हणजे राज्याचे माननीय राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु त्यांना उपस्थित न राहता आल्यामुळे त्यांनी मला स्वतः दूरध्वनी केला, फोन केला आणि सांगितलं की सर्व आयोजकांनाही सांगा आणि उपस्थितांनाही सांगा की एका महत्वाच्या बैठकीला त्यांना जावं लागलं असल्यामुळं ते उपस्थित राहू शकले नाहीत आणि त्यांनी शुभेच्छाही सर्वांना कळवलेल्या आहेत. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझाही गौरव महासंघाच्या वतीने करण्यात येतोय. खरं म्हणजे मी काही फारसे वेगळं काम केलं नाही, तर त्या पदावर रुजू असताना जे जे करणं अभिप्रेत आहे केवळ तेवढं काम पूर्ण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. योगायोगानं कोविडच्या 2 लाटा
आणि दोन्ही लाटामध्ये महापौर म्हणून काम करता आलं. कधी कधी असं वाटतं की मला जेव्हा जेव्हा संधी मिळते बद्दर साहेब, तेव्हा तेव्हा काही ना काही संकट आहे. यापूर्वी 5 वर्षांपूर्वी मला आमचे नेते पालकमंत्री अमित देशमुख साहेबांनी स्थायी समितीचा सभापती होण्याची संधी दिली. दुष्काळ पडला, रेल्वेनं पाणी आलं, मग ते रेल्वेचं पाणी अगदी टँकरनं प्रत्येकाच्या दारापर्यंत, ते सुद्धा 200 लिटर, म्हणजे त्याचं रॅशनिंग करून अगदी तो काळ सुद्धा आपण बघितला. अंगावर काटा आज सुद्धा येतो तो काळ आठवल्याच्या नंतर. पुन्हा मला आता महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. महापौर पदाचा आनंद घेतो न घेतो 2 महिन्यामध्ये लॉकडाऊनला सामोरं जावं लागलं आणि कोविड आला. पण फक्त एक लाट येऊन कुठं थांबतोय कोविड? पहिल्या लाटेचा, दुसऱ्या लाटेचा, आता तिसऱ्या लाटेचा, आणि आता बघता बघता माझाच कार्यकाळ संपत आला. माझा कार्यकाळ संपत आला, पण डॉक्टर साहेब कोविडचा काही कार्यकाळ संपेल नाही. पण एक खरं की ईश्वराने एक शक्ती दिली. ईश्वरानं या निमित्तानं लातूरकरांची सेवा करण्याची मला संधी दिली. त्यामुळं मी ईश्वराचे सुद्धा आभार व्यक्त करतो की या अडचणीच्या काळात मला लातूरकरांची सेवा करता आलं, त्यांच्यासाठी काहीतरी स्वतःला झिजवता आलं. मी एकटाच खरं म्हणजे याच्यामधला परिश्रम घेणारा घटक नव्हतो. तर आता काळेकरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या इथले प्रशासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, जिल्हा आरोग्य प्रशासन, खासगी दवाखाने, पत्रकार, या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नामधनं आपल्या लातूरमध्ये अतिशय चांगलं काम आपल्याला करता आलं. पहिल्या लाटेमध्ये तुम्हाला माहित असेल की फ्रंटलाईन वर्कर ही एक नवीन संकल्पना आपल्याला ऐकायला मिळाली. आणि मग फ्रंटलाईन वर्कर म्हणजे कोण? तर फ्रंटलाईन वर्कर म्हणजे पोलीस विभाग, जो कोविडला मुकाबला करण्यासाठी सगळ्यात पुढे सज्ज होता, तो फ्रंटलाईन वर्कर. त्यामध्ये पोलीस विभाग आला, त्यामध्ये डॉक्टर आले, त्यामध्ये औषध उपचार करणारे आपले सर्व नर्सिंगचा स्टाफ आला, इतर कंपाऊंडर आले, औषध गोळ्या विक्री करणारे मेडिसिनचे दुकानदार आले. त्याचबरोबर जर फ्रंटलाईन वर्कर म्हणून खऱ्या अर्थानं आणखी एका घटकानं जर केलेलं काम वाखाणायचं असेल तर ते काम आपल्या पत्रकार मंडळीने केलेलं आपल्याला वाखाणावं लागेल. कारण स्वतःचा जीव धोक्यात घालून, स्वतःच्या परिवाराचा जीव धोक्यात घालून लोकांपर्यंत योग्य माहिती मिळाली पाहिजे, लोकांपर्यंत शासनाच्या मार्गदर्शक सूचना पोहोचल्या पाहिजेत, लोकांपर्यंत जगात काय चाललंय, देशात काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय, ही माहिती पोहोचवण्याचं काम फ्रंटलाईन वर्कर होऊन करण्याचं काम जे पत्रकारांनी केलं. खरं म्हणजे या दर्पण पुरस्काराचे खरे मानकरी कांबळे साहेब हे तुम्ही पत्रकार मंडळी आहे. आम्ही तर आमचं काम बजावलं, पण तुम्ही कदाचित असं ठरवलं असतं की नाही बाबा पेपरला आता 1 महिना 2 महिने सुट्टी देऊ. कारण शासनाने सांगितलं होतं सुरुवातीला तर छपाईवर सुद्धा बंधनं होती. आणि विचार करा की तुम्ही जर त्या ठिकाणी भूमिका बजावली नसती तर शासनाच्या सूचना लोकांपर्यंत पोहोचल्या नसत्या. लोकांमध्ये जे पहिल्या लाटेमध्ये घबराट होती ती घबराट दूर करण्याचं काम पत्रकार मंडळींनी केलं. कारण मला आठवतं की महिनाभर झाल्याच्या नंतर सर्व पत्रकारांनी एक निर्णय केला की यापुढे सकारात्मक बातम्या छापायच्या. म्हणजे कोविडचे किती रुग्ण आढळले हे छापत असताना कोविडमध्ये किती रुग्ण बरे झाले हे छापायला तुम्ही सुरुवात केली आणि लोकांना एक धैर्य मिळायला लागलं. आणि आपण बघितलं डॉक्टर साहेब, तुम्ही सर्वांनी कोविडच्या रुग्णांचा इलाज केला, पण त्याच्यात तुम्हालाही जाणवलं असेल की ज्याची इच्छाशक्ती चांगली होती किंवा ज्याचं मानसिक बळ चांगलं होतं ते रुग्ण कोविड मधनं लवकर बाहेर पडू शकले. आणि त्या लोकांचं मानसिक बळ वाढवण्याचं काम हे पत्रकार मंडळींनी केलं. आज मला आनंद होतोय की बद्दर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय. खरं म्हणजे बद्दर साहेबांच्या हस्ते अनेक वेळा आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या पाठीवर वळ उमटले असतील, म्हणजे त्यांच्या लेखणीचे वळ म्हणतोय मी. पण माझ्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर माझा जेव्हा राजकीय जन्म झाला नव्हता त्यावेळेस पासून मला वृत्तपत्रांमध्ये स्थान देणारं पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आमचे रामेश्वर बद्दर साहेब. मी नगरसेवक सुद्धा नव्हतो त्यावेळेस सुद्धा मी काही सामाजिक उपक्रम राबवला तर तिथं माझ्या बातम्या छापणारे बद्दर साहेब होते. माझ्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक ठिकाणी मी जरी चुकलो असेल तर कुठे चिमटा घ्यायचा, कुठे गुदगुल्या करायच्या, पण मला सरळ रेषेमध्ये ठेवण्याचं काम हे
हे बद्दर साहेबांनी केलं. मार्गदर्शन करण्याचं काम बद्दल साहेबांनी केलं आणि आज त्यांच्या हाताने पुरस्कार मिळतोय. बद्दल साहेब माझ्यासाठी ही खरंच एक अभिमानाची आणि एक सन्मानाची बाब आहे. त्याचबरोबर ज्या महानुभावांसोबत मला आज सन्मानित करण्यात येतंय, सुरेखा काळे मॅडम आहेत, ज्या महाराष्ट्रातल्या, मी जर चुकत नसेल तर केवळ एकमेव महिला अध्यक्ष आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या. महाराष्ट्रात दुसरं आजपर्यंतचं उदाहरण नाही. ह्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत आणि त्यांचा मागचा 1 वर्षाचा कार्यकाळ अतिशय उत्कृष्ट, अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारा आणि सातत्यानं काही ना काही करणारा राहिलेला आहे. आपले दुसरे सत्कार मूर्ती गजाननजी भातलवंडे साहेब आहेत. खर तर मी कार्यक्रमाला आलो आणि भातलवंडे साहेब आपण उशिरा आलात, काळे मॅडम आपण पण उशिरा आलात आणि मला वाटायला लागलं की भाषणाचा सगळा भार माझ्यावर येतो का काय. आणि जेव्हा भातलवंडे साहेबांची एंट्री झाली मला फार बरं वाटलं. मी म्हटलं आता ह्या माईकला सुखावणारा कोणतरी आलेला आहे. कारण भातलवंडे साहेबांचं भाषण म्हणजे ऐकणाऱ्यांसाठी एक पर्वणी असते. तुम्ही जेवढ्या जेवढ्या शायरी आणि जेवढ्या जेवढ्या कविता त्यांच्या भाषणामध्ये ऐकल्या त्या तुम्हाला गुगल केल्या तरी कुठेही सापडणार नाही. कारण त्याची रचना सुद्धा भातलवंडे साहेबांची. स्वतः एका ऍग्रीच्या बॅकग्राऊंड मधून येऊन पास करून पोलीस खात्यामध्ये सेवा बजावणारे हे अधिकारी आणि त्यांच्याकडे बघितलं तर कुठल्याच अँगलने खरं म्हणजे ते पोलीस अधिकारी वाटत नाही. आणि एक प्रेमळ स्वभाव, एक सहानुभूतीने, एका बांधिलकीनं काम करणारा अधिकारी म्हणून आपण सगळेजण ओळखतो. फुटवाडे साहेब तुम्हाला तर त्यांचा अधिकचा परिचय असेल, कारण पोलिसांचं वकिलांचं नातं हे सासू सुनेसारखं असतं. म्हणजे कधी प्रेम तर कधी तक्रार. आणि भासणार तर केस तुमच्याकडनं घेऊन यायला सुशील सूर्यवंशींना सोपं जाईल. त्याच्यामुळं ती मैत्री किती गाढ आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण सांगावं. पण सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये काम करणारे एकमेव आहे. ग्रामीण झालं, गांधीचं झालं, वेगळं झालं, आता यांची. आणि खरं आहे की मागच्या मला वाटतं की साधारणतः आजवर 12-13 वर्षाची सेवा ही लातूरकरांच्या प्रति भातलवंडे साहेबांनी बजावलेली आहे. अगदी ग्रामीण पोलीस स्टेशन, अगदी आपलं गांधी चौक पोलीस स्टेशन, आपलं वाहतूक शाखा, शिवाजीनगर, आता LCB, म्हणजे लातूरच्या प्रत्येक माणसाची नसनानस किंवा प्रत्येक माणसाची परिपूर्ण ओळख आणि कोण कितने पाणी में है हे सुद्धा माहित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे भातलवंडे साहेब आहेत. आज शिवाजी जातं. आज अनेकदा काळे मॅडम खरं म्हणजे हे या व्यासपीठावर बोलणं योग्य आहे की नाही माहित नाही. हे जरी माझं मत नसलं तर जनसामान्यामध्ये कधी कधी चुकीची चर्चा होते की वैद्यकीय व्यवसायाचं बाजारीकरण व्हायला लागलंय का. परंतु एका दुसऱ्या व्यक्तीमुळे पूर्ण पेशा व्यक्तींना, सोनवणे साहेब सारख्या व्यक्तींना, आपल्या भुगे साहेबांसारख्या, विशेषतः काळगे साहेबांसारख्या व्यक्तींना बघितलं तर खात्री होती की आजही वैद्यकीय क्षेत्राचं बाजारीकरण झालेलं नाही. ज्या पद्धतीनं पूर्वीच्या काळात डॉक्टरांना देवदूत म्हणून पाहिलं जातं त्याच पद्धतीनं आजही लोक तुमच्याकडे देवदूत म्हणून पाहतात. असं व्यक्तिमत्व आज काळगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत सोनवणे साहेब डॉक्टर आहेत. त्यांची माझी जन्मतारीख एकच आहे. त्यांची माझी ओळख सुद्धा कोविड मध्ये झाली, कारण कोविड मध्ये सर्व डॉक्टरांकडे भेटण्याचा योग आला. आता ऐकणाऱ्यांना सांगायला हरकत नाही की कोविड मध्ये माझा एक 5% तरी डॉक्टरकीचा MBBS चा अभ्यास होऊन गेला आणि अनेक त्याच्यातल्या काय काय थेरपी असतात किंवा त्याच्यासाठी काय काय करावं लागतं याच्यामधनं गेलो. कारण प्रत्येक डॉक्टराशी संवाद दररोज व्हायचा, अडीअडचणी आम्ही मिळून सोडवायचो. त्यांच्यासोबत काम करता आलं. आपले प्रमोद भुगेजी, त्यांनी सुद्धा उत्कृष्ट काम केलं. कारण कोविडच्या काळामध्ये डायलिसिस, रक्ताचं डायलिसिस हे करायला कोणी तयार नव्हतं, पण ते पुढे आले आणि त्यांनी साधारणतः 4 डायलिसिस मशीन त्या ठिकाणी उपलब्ध केल्या. विवेकानंद हॉस्पिटल मध्ये 1 मशीन आणि यांच्याकडे 4 मशीन. अशा पद्धतीनं डायलिसिसच्या पेशंटला, म्हणजे जे कोमॉर्बिड होते, ज्यांना इतर व्याधी होत्या, त्यांच्यासाठी सुद्धा एक अतिशय अडचणीची बाब होती, त्यांना त्यांनी उपचार देण्याचं काम त्या काळामध्ये केलं. डॉक्टर पवन लड्डा साहेब आहेत. एक उत्कृष्ट काम वृक्ष चळवळीमध्ये त्यांचं चाललेलं असतं. लातूरला हरित करावं या उद्देशानं सर्वांना पुढे घेऊन वृक्ष लागवड करावी आणि त्यामध्ये सुद्धा एक वेगळं योगदान लातूरमध्ये आपलं नोंदवावं
यासाठी ते कार्यरत आहेत. इतरही मान्यवर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे, त्यांचं सर्वांचं कार्य बघितल्याच्या नंतर मला स्वतःच्या कार्याचा खुशेपणा इथं जाणवायला लागलेला आहे. कारण एवढं अफाट काम करणारी मंडळी सुशीलजी तुम्ही माझ्या संगतीला बसवलेली आहे की त्यांची आणि माझ्या कार्याची उंची जर मोलायची झाली तर सूर्यासमोर काजव्याने चमकण्यासारखं होईल. परंतु तरीही तुम्ही मला या सन्मानाच्या प्रति मला पात्र पकडलं, त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. राजश्री शाहू महाराज प्रतिष्ठान आणि बहुजन पत्रकार महासंघ या दोघांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घडवून आणलाय. आज कार्यक्रमाचं औचित्य सुद्धा खूप छान आहे की राजश्री शाहू महाराजांच्या नावानं प्रतिष्ठान आहे आणि पत्रकार महासंघाचं नाव बहुजन, म्हणजे जो मूळ मंत्र राजश्री शाहू महाराजांनी आपल्याला दिला की बहुजन हिताय बहुजन सुखाय, त्या मूळ मंत्राला पुढे घेऊन चालणारे बहुजन पत्रकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय. मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. काळे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे कोविड अजून गेलेला नाहीये, मास्कचा वापर करणं हे आवश्यक आहे. आता जरी आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा भाषण करत असताना मास्क काढला असेल तरी तो मास्क अजूनही वापरत राहणं गरजेचं आहे. खरं म्हणजे काळे मॅडम, आता आम्ही वाट बघतोय की कधी राज्यामध्ये मास्क हटवण्याच्या सूचना येत आहेत. त्याच्या मागचं दुसरं कारण असं आहे की आता आमच्या निवडणुका जवळ आल्या आणि तुम्ही सांगितलं की तुम्हाला मागे एसपी महोदयांनी मास्क मध्ये असताना ओळखलं आणि मास्क काढल्यावर कोणी ओळखलंच नाही. आता तशी जर गत आमची झाली, आम्ही जर मत मागायला गेलो आणि तिथं आमचे मतदार आम्हाला ओळखेच ना गेले तर आमचे काय हाल होतील याचा विचार करा. त्याच्यामुळे कधी एकदा मास्क काढायची संधी मिळते आणि कधी एकदा मतदारांच्या पुढे गेल्याच्या नंतर त्यांचा आशीर्वाद घ्यायला मिळतो. ह्याच्यासाठी आम्ही सगळेजण आता आतुर आहोत. अगदी महिना 2 महिन्यावरती निवडणुका आलेल्या आहेत. त्यामुळे मी ईश्वराकडे प्रार्थना करेन की लवकर आपल्या सर्वांना या कोविडच्या बाहेर ईश्वराने काढावं. सर्व समाजामध्ये, सर्व जाती धर्मामध्ये लातूर मधला जो सलोखा आहे तो अशाच पद्धतीने टिकून राहावा हे सुद्धा या ठिकाणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. राहुलजी कांबळे साहेब, गोसोदेनजी शेख साहेब, गिड्डे साहेब, सिद्धार्थ सूर्यवंशी साहेब, अनवर शेख साहेब यांचं मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करून माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो आणि उपस्थित सर्व पुरस्कार प्राप्तींना शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण आता बोलताना सांगितलं की जर मास्क मी जर म्हणजे घालून पुन्हा जावं लागलं तर मतदार मला ओळखणार नाही. पण साहेब, तुम्ही कोरोनाच्या काळात एवढं काम केलेलं आहे की लातूरकर इतरांना नाही ओळखले तर ओळखले, पण तुम्हाला मात्र मास्क मध्ये नक्कीच ओळखतील. आणि मग अशी तुम्ही बोलताना सांगितलं की बाबा मी महापौर होत आलो आणि नुसते संकटच येत राहिले. परंतु संकट तेव्हाच येत असतात जेव्हा संकट पेलण्यासाठी समोर सक्षम माणूस असतो आणि तुम्ही सक्षम होतात म्हणूनच त्या काळामध्ये जास्त संकट आलेले आहेत आणि कोविडच्या अनेक लाटा देखील येऊन गेल्या. परंतु तुमच्या कर्तृत्वाची लाट मात्र कधीच लातूरकर विसरणार नाही, हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मोकाट जनावरांपासून म्हणजे त्या ठिकाणी सुटका करण्यापासून आणि प्रभाग 5 मध्ये जे काही कचऱ्यापासून खत निर्मिती आहे ती करण्यासंदर्भात देखील 4 वर्ष पूर्ण झाली. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सरांची या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया. चिल्ड्रन पार्क असेल, रिफ्यूज कॉम्पॅक्टर असेल किंवा मग घरगुती पाईपलाईनद्वारे गॅस प्रकल्प असेल, असे वेगवेगळे प्रकल्प त्या ठिकाणी आणण्याचं काम विक्रांत भाई यांच्या माध्यमातून झालं. आणि शेवटी आपण बोलताना म्हटलं किंवा सगळेच बॅट्समन बॅटिंग करून गेलेत आणि आता मी काय करणार, परंतु जेव्हा मॅच फिनिश करायची असते तेव्हा धोनीलाच पाठवलं जातं आणि मग तुमचं नाव आम्ही या ठिकाणी शेवटी ठेवलेलं होतं. मग तुम्ही आमच्यासाठी धोनीपेक्षा कमी नाही. आणि यानंतर आता धोनींचे जरी भाषण झालेलं असलं तरी या ठिकाणी जे आपले कोच आहेत टीमचे त्यांचं भाषण आता राहिलेलं आहे. आणि त्यामुळे मी या ठिकाणी आदरणीय माननीय प्राध्यापक रामेश्वरजी बद्दर साहेब, संपादक दैनिक मराठवाडा, नेता तालुका जिल्हा लातूर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि सर्वांना संबोधित करावं. आदरणीय बद्दर साहेब. राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान, बहुजन पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष
माझे मित्र राहुल कांबळे यांचा मला फोन आला, सर असा असा कार्यक्रम आहे, तुम्हाला अध्यक्ष यावं लागेल. आपल्याला कोणी बोलवत नाही, कारण आपण काही त्यासारखं चांगलं बोलून ती गॅरंटी नाही काय, कारण वक्ता कसा नसावा याचं आदर्श उदाहरण म्हणून बरेच जण माझ्याकडे पाहतात काय. तरी परंतु राहुलजी डिसमूड व्हायचं नाही. मी तुम्हाला म्हटलं होतं की पक्षाला खर्च करू नका, कारण पत्रकार कशा कष्टानं पत्रकारिता करतो. लोकांच्या संसारात आनंद फुलवत असताना घरी गेल्यानंतर मालकीन आणि लेकरं मात्र काय केलं काय असंच विचारत असतात. आणि एवढा असताना सुद्धा एवढा सुरेख कार्यक्रम आपण ठेवला. मी तुम्हाला अत्यंत विनम्रतापूर्वक सांगू इच्छितो, 7 वाजेपर्यंत संजय बनसोडे साहेबांची तीव्र इच्छा होती. मला त्यांनी म्हटले होते, हा मी सोबतच होतो, इथे येऊन गेलो, तुम्ही बाहेर गेला होता काय, पण अचानक एवढा मोठा कार्यक्रम होत आहे त्यामुळं ते या कार्यक्रमाला आले नाही. त्यांच्या शुभेच्छा आहेत. आणि राहुलजी आत्मविश्वास मिळू द्यायचा नाही. मला अनेक कार्यक्रम लहानपणापासून वादळ स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घ्यायचा छंद होता. अगोदर कार्यक्रम घ्यायचा, पैशाची मॅनेजमेंट करायची, मग ज्यांचा सत्कार ठेवला ते येतात की नाही, मग सत्कारवाले येतात की नाही, तर मग पाहुणे येतात की नाही, मग सगळे आले तर श्रोते येतात की नाही, याचा विचार करायचा नाही. आपण प्रयत्नवादी राहायचा. माझे सर बावले सर मला म्हणायचे, बद्दलही एवढे कार्यक्रम घेता तुम्हाला थकवायच नाही का, नको वाटत नाही का. नको कशामुळे वाटतं, प्रेरणा मिळते. याच्यापेक्षा दुसरा मोठा कार्यक्रम काय करावासा वाटतो. आणि त्याबद्दल तुम्ही तणावमुक्त राहा काय. आणि याच्यापेक्षा पुढं मी वारंवार म्हणत होतो, कारण आजकाल भातलोंडे साहेब अध्यक्ष केले की काहीतरी अपेक्षा असतात. मी सकाळपासून 5दा फोन लावलो, माझ्याकडे काही अपेक्षा आहेत का, माझ्याकडे काही अपेक्षा आहेत का, माझ्याकडे 10 माणसाला केलं आणि साहेब तुम्ही फक्त या काय. एवढं म्हणजे 5 वेळा मी फोन केलो की राहुलजी कॉन्फिडन्स लूज होऊ द्यायचा नाही. आता या ठिकाणी मॅडम आपण पाहिलं की बाप से बेटा सवयी आपण ऐकलो, पण बाप से बेटी सवयी. आता तुम्हाला माहित नसेल की उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामजी माखणीकर त्यांच्या त्या कन्या आहेत, माजी मंत्री होते. आणि योगायोगानं नवरात्रामध्ये इंटरव्ह्यू घेण्याचा जेव्हा योग आला तेव्हा एक बोल्डनेस की मी त्यांच्या बंधूंनाही म्हटलं की म्हणजे इंजिनियर साहेब जरा बहिणीचे काही गुण शिका तुम्ही काय. किती बोल्डनेस आहे, किती मर्मर आहे, किती तळमळ आहे. आणि एक चांगल्या प्रकारच्या सर्व पुरुषाचं अध्यक्षपद स्वीकारणं. आणि डॉक्टर पुरुषाचं तिथं पैसेवाला कुणीच कमी नसतंय काय, एकापेक्षा एक मोठे असतात. आपल्याला वरून वरून जरी वाटलं हे सगळे एक असतात, असले नसले तरी दाखवायचे असतात काय. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत समर्थपणे. आणि परवा उकडे काकूचा ज्ञानेश्वरीचा निरूपणचा कार्यक्रम होता आणि मी पाहिलं मॅडम एवढ्या चांगल्या प्रकारे त्याचं निरूपण करत होत्या की सॅल्यूट मॅडम तुम्हाला. खूपच चांगल्या प्रकारचं तुमचं काम आहे. आता भातलोंडे साहेब, भात लोंढे काय आणि गजानन, जे गजानन जे जनार्दन काय, अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व. तसं साहेबांची माझी दुसरी किंवा तिसरी भेट आहे. एकदा मला वाटतं शिवाजीनगरला असताना तिकडे एका चौकीचं उद्घाटन होतं, त्यावेळेस महापौर होते, चौकी करायचं चाललं होतं आमच्या त्या साईबाबा मंदिर जवळ. महापौर त्यावेळेस तिथे महापौर म्हणजे मी 1 लाख देतो, 1 बी दिली नाही तर लाख बी दिली नाही काय. म्हणजे भातलोंडे साहेब तुम्ही एवढे चांगले कवी, साहित्यिक नसता. पोलीस डिपार्टमेंटचे माणसं रात्री अपरात्री भेटणं, बोलणं, त्यांच्या सवयी, त्यांच्या आवडी, त्यांची परिस्थिती, त्यांची मानसिकता, गुन्हेगाराला पकडणं
तरी पंचायत, न पकडलं तरी पंचायत, पकडलं तर का पकडलं, नाही पकडलं तर काय करतात, गुन्हेगारी वाढली. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सुद्धा सॅल्यूट यासाठी की तुम्ही राष्ट्रपती पारितोषिक मिळवलात आणि लातूरचा नावलौकिक वाढवला. त्याबद्दल दैनिक मराठवाडा नेता आणि संयोजन समितीच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. आता विक्रांतजी गोजमगुंडे, जसं मी सत्यजितकडे पाहतो काय, तसं मी भैया म्हणतो. माझ्यापेक्षा वयाने जरी लहान असले आणि त्यांच्या बाबतीत सुद्धा म्हणतो की बाप से बेटा सवयी. काय वडील होते, मार्केट कमिटीचे सभापती होते, तर त्यांच्यापेक्षा सुद्धा 2 काकांपुढं म्हणजे 2 मतं कसे घेतले हे कुणालाही न कळू देता त्यांना जळीचा बकरा म्हणून त्यांना उभा केलं. पण त्यांनी कौशल्यानं आपलं ते महापौरपद मिळवलं आणि हे मिळवत असताना ज्या पद्धतीनं ते काम करत आहेत, सगळ्याच्या अपेक्षा असतात आणि उपेक्षा त्यांची, त्यांच्या कुटुंबाची, आईची, वडिलाची, सगळ्याची होत असती. मला वाटते करोनाच्या काळामध्येच घरी कन्या झाली का मुलगा, त्याच काळात घरी डिलिव्हरी झाली आणि ह्यांचं मात्र रात्री 2 वाजता 1:30 वाजता ते अंत्यविधी करणारे करोनाच्या पेशंटचे त्यांना डबा घेऊन जायचा आणि आम्हाला भीती वाटायची की विक्रांतजी जरा सांभाळून, कारण तुम्ही एवढं करताय केल्याला आणि किती जरी केलं, पॉलिटिक्स असो, डॉक्टर असो, पत्रकारिता असो, हे थँकलेस असतंय. आपल्या आपल्या मानसिक समाधानासाठी जास्त चांगलं झालं त्याला आवडत नाही. मॅडम म्हणले हा पुढं, इथं हार जर ह्यांनी पुढे जायचं स्वप्न जरी बघितलं, एका सेकंदात कलेक्टरची बदली 8व्या दिवसात खासगी पारड्याचे बदली होत नाही ती झाली, तर ते बिचारे अंग चुरू 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 काय ते गुंडे आहेत का, नाही. पण वेळ प्रसंगी सगळं करण्याची तयारी असताना सुद्धा ते अत्यंत विनम्रतेनं काम करतात आणि मराठवाडा नेत्याच्या पाठीशी, बद्दल परिवाराच्या पाठीशी सातत्यानं त्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि सहकार्य. आता माझे डोळे काय नाव शिवाजी, शिवजयंती झाली की लातूर मध्ये सगळेच डॉक्टर चांगले आहेत, पण आमचा संपर्क असल्यामुळं घुगे साहेब, आमचा आणि ह्यांचा संपर्क असल्यामुळं आम्हाला हे जास्त चांगले वाटतात. आमच्या डोळ्यातलं पाणी येऊन झालं, आम्ही जायचं, आमचे डोळे दुखून आले त्यांच्याकडे जायचं म्हणजे, आणि पैसे नको म्हणजे आमचा पाशा कितीतरी 50 ते 60% मॅडम लोकांचे डॉक्टर साहेब पैसे घेत नाहीत. मध्ये मध्ये त्यांना केके झाला होता आणि हे लोक सगळं तयार झाले. मी म्हणलं तुम्हाला काय आवडतं, 60 डॉक्टर पैसे आहेत तर द्यायला मराठवाड्याने त्याला तेवढे काय राहिले म्हणजे डॉक्टर सगळे मिळून पैसे देणार आहेत. सोनवणे साहेब, घुगे साहेब, अहो म्हणलं हे उभा करते घोड्यावर बसवतेत, नवरदेवाला बसवले आणि घोड्याच्या शेपटीला फटाक्याची लट लावते, घोड्याच्या खाली काय नेहमी म्हणणारे तुम्ही डोळे नीट करताय, डोळे उघडता. मी भांडलो 2दा-3दा भांडलो. मग त्यांनी काही मित्राचे नाव सांगितलं, आमचे अजय ठक्कर, आमचे पाशा पटेल, तिथं गोपीनाथ मुंडेची भेट झाली काय आणि म्हणजे ही कसं काय आलं इकडं, म्हणजे भाजपचे उमेदवार लहान करा डॉक्टर तुमच्या आमच्या तुम्ही जाता आमच्या डोळ्याचं कसं काय, तुम्ही खासदार होता पण आमचं दार बंद व्हायचं ना काय. अशा परिस्थितीमध्ये एक नेत्ररोग तज्ञ डॉक्टर सोनवणे साहेब, माझी काही जास्त संपर्क नाही, पण डॉक्टर सोनवणे घुगे साहेब करोनाच्या काळात खूप चर्चेत होते वेगवेगळ्या अर्थानं. मग कदाचित ती काय म्हणतात ना, अर्धी खरी असेल, अर्धी खोटी असेल, मग कधी कुणा फीस जास्त घेतली म्हणून निष्क्रियन कॅम्पेन केला असेल, जसं आमच्याबद्दल बोलतात तसं तुमच्याबद्दलही सगळ्यात काय घुगे साहेब की डॉक्टर नाहीच, खतरनाक माणूस म्हणूनच तुमची एक प्रतिमा त्या काळात होती आणि लोक म्हणायची घुगे, अरे बापरे. मी बघत होतो
कोणत्या इथं? एवढे कसं काय प्रसिद्ध झालेले आहेत. मग मी खाजगीमध्ये बऱ्याच डॉक्टरांना हे म्हणजे मला डॉक्टरविषयी काही विचारायचं नाही. आपल्यालाही म्हटलं होतं मी, मॅडम भुके साहेबांचं नाव खूपच चर्चेत आहे ना, लय पैसेवाला माणूस आहे, कसं असं हो म्हणलं काय नाही म्हणजे खूप चांगले आहे. कारण अध्यक्ष आहे, मी कधी त्यांना म्हणलं तुम्ही अध्यक्ष म्हणून चांगलं म्हणता का खरंच चांगले आहे काय. आता शेवटी माझी लॅब आहे, मी पैसे मिळते म्हणून खोटा रिपोर्ट द्यायचा आणि डॉक्टर साहेबांनी द्या म्हणजे म्हणायचं, म्हणजे अशा प्रकारचं चालत असतंय. माझी तुम्हाला जाहीरपणे विनंती राहणार आहे की खरं म्हणजे हा दर्पण दिनाचा पुरस्काराच्या निमित्तानं त्या दर्पण मध्ये आपले नाक कान डोळे काय मध्यंतरी ऑक्सिजनचीही एक घटना घडली होती, या ठिकाणी पैसे टाकले वगैरे, तरी आपला कधी योग आला नाही. आणि तुमचं जे ऐकलंय मी की भातुंडे साहेबांपेक्षा खतरनाक भूमिका तुम्ही बजावता असं एक चर्चेत आहे. तर लातूर खूप चांगलं गाव आहे, खूप सुसंस्कृत गाव आहे, सहनशील गाव आहे, शील गेलं तरी सहन करणारे गाव आहे. माझी आपल्याला विनंती आहे की परवाच कुठल्या तरी एका पेशंट बद्दल विषय निघाल्यावर म्हणजे किडनीचे डॉक्टर कुणीच नाही, तुम्हाला पर्याय नाही साहेब. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात पुण्य वाटून घ्या, अधिकात अधिक चांगलं कसं करता येईल ते करा. तुमचं नावच सोनं होणे, सोन्यामधून तुमचं काय होणे अशा प्रकारचं तुमचं एक व्यक्तिमत्व आहे. आणि या ठिकाणी जवळजवळ बहुसंख्य मॅडम कवयित्री मॅडम आहेत, वेगवेगळे साहित्यिक आहेत आणि संचलन ही खूप चांगलं केलं. माझा स्वभाव आहे, मी असा आहे. भुगे साहेब खूप दिवसापासून वाटत होतं की कुठंतरी भुगे साहेबांना बोललं पाहिजे आणि ती उलटी काय खरं म्हणजे या कार्यक्रमात बोलायला नको होतं, पण मला वाटलं मी बोललो, चुकलं असेल तर क्षमा करावी. जर खरं असेल किंवा काही अर्ध खरं अर्ध खोटं असेल तर दुरुस्त करावी. कारण तुमच्यासारख्या मोठ्या माणसाचं पुण्याचं काम, मला वाटतं किडनीचं तुम्ही आणि दुसरं कोण आहे सर लातूरमध्ये? स्वामी. हा स्वामी पण ते नवीन आले, पण तुमचे एक नाव आहे, तुमचा एक दबदबा आहे, तुमच्या अनेक सोयीने लोकांकडनं सुद्धा खूप डॉक्टर चांगले आहेत अशा प्रकारचं ऐकलेलं आहे. जीवावर उधार होऊन कोरोनाच्या काळात तुम्ही काम केला काय. तर अशाच प्रकारे लातूरच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्ही देव म्हणून खऱ्या अर्थानं देवदूत म्हणून आपण खूप लोकप्रिय व्हावं. लोक नाव ठेवत असतात, हिंदकाचे खरं असावी शेजारी, या भूमिकेतनं थोडं काही असं उणे दुणे दुरुस्त करा. नसेल कोणाचा विचार करायची गरज नाही. एका दवाखान्यात गेलो आणि त्या ठिकाणी ICU युनिट बघितलं, ते ICU आहे का झोपडपट्टीतलं एखादा आहे. मी यांना म्हणणार तुमच्या दोस्ताला सांगा एवढे पैसे घेता, ICU तर चांगलं करा. आता माझा तो स्वभाव आहे, हसून आले डॉक्टर प्रतिक्रिया देत नाही, कारण त्यांना पुढं मागं बघे साहेब परंतु सगळ्याला उभारायची इच्छा आहे. डॉक्टरी लागली आम्हाला आनंद आहे काय. तर एक चांगल्या कार्यक्रमाचं अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल भाई यांनी मला का दिली, कशामुळे दिली हे मला कळलं नाही. खरं म्हणजे मी हे बोलायला नको, काही गोष्टी त्या मी बोलल्या, पण या निमित्तानं आमचे अध्यक्ष माझ्याकडे आणते म्हणजे मला म्हणजे तुमचा सत्कार करायचा आहे. तुला कशाबद्दल म्हणजे टॉप 10 मध्ये तुमचा सत्कार म्हणजे कुणाच्या हस्ते? विलासरावजी असते. म्हणजे विलासरावजीला विचारा माझा सत्कार करतात का? तसंच तुम्ही म्हणता काय आणि ते म्हणतील मी नाही करत, त्यामुळे बऱ्याच वेळा घडतंय. आणि जेव्हा माझं नाव पुकारलं आणि डायरेक्ट समोर होता मी बोलला, असं का नको बद्दल असं का करू का म्हटलं वेळ लागलं का. अरे बाबा वडील झाले आहेत, माझ्या पेपरचा जन्म त्यांच्या हस्ते झाला, मला आशीर्वाद घेऊ द्या ना साहेबांचा काय. म्हणजे लातूर खरोखर काय डॉक्टर साहेब इथं चांगले डॉक्टर तुम्ही आहात, भुगे साहेब आहेत, सोनवणे साहेब आहेत. लेकरांचं तर करावं तेवढं कौतुक थोडं 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 आहे. खूप कीव येते, खूप राग येतो, पण कसं आहे इकडं आड इकडं विहीर काय. एकतर शिस्त पाळायची सवय आहे, मग शिस्तीमध्ये लोकप्रिय झाल्याची लोकांना बघत नाही.
साहेब लई फेसबुक लाईव्ह आहे हो, लई सोशल मीडिया आहे हो. अरे बाबा विलास सरांनी आम्हाला सांगितलंय, मॅडम थोडं माफ करा, प्रसिद्धी विना काम. फुगे साहेब म्हणजे अंधारात पुरीला डोळा मारल्यासारखं आहे. आता हे करतात उद्या लोक विचारणार आहेत ना, महापौर काय केलं, महापौराने हे केलं, महापौराने ते केलं, महापौराने ते केलं. म्हणजे अशा प्रकारचं एक चांगले महापौर. आणि मी शुभेच्छा लाईव्ह बंद असल्यामुळे शुभेच्छा द्यायला काही हरकत नाही. तुम्ही निर्धार करा, निश्चय करा. आणि तुम्हाला दर्पण दिलं गेलंय, दर्पण म्हणजे आरसा, आणि त्याच्यामध्ये आपला चेहरा पाहून निर्भयपणानं, तुमच्यासाठी नाही, तुमचं काही रुकणार नाही, थांबणार नाही, पण लातूरकरांसाठी. ठीक आहे, लातूर शहर नाही, विधान परिषद काय तुम्ही कधीही यावं, कारण आम्हाला सहज अवेलेबल असणारे, फोन उचलणारे लोकांच्या, आणि संवेदनशील लोकनेता, लोकप्रतिनिधी कसा असावा, संवेदनशील असावा. आणि राहुलजी, तुम्हाला खरोखर मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही माणसं अत्यंत पारखून, आता आले नाहीत, अभिजित देशमुख आले नाहीत, मला वाटतं लड्डाजी रोज सकाळी 5:04 उठले की मी पेपर टाकत असतोय सराचा, उठा उठा पहाट झाली, झाड लागण्याची वेळ आली, काय म्हणजे अशा प्रकारचं लड्डा साहेबांचं सारखं चालू असतंय. आम्ही म्हणतो उठा उठा मराठवाडा नेता लोकांकडे पाठवायची वेळ झाली, काय. आणि अशा एका चांगल्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात, कारण कार्यक्रमाची शोभा ही संयोजक नसता राहुल कांबळे मैदानात आल्यावर निम्मी म्हणणारा न गिनणारा माणूस, पण सारखा ताण तणाव टेन्शन, बीपी नसलं तरी बीपी वाढतंय, एवढा खर्च करायचा काय नसता. आजकाल फुले साहेब सेवाभावी संघटना कशा आहे, तुमचा पुरस्कार घेतो, तुमचं बजेट एवढं आहे, देता का स्मृती चिन्ह देता, पेपरला फोटो छापता. पण राहुल कांबळे खरोखरच एक आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व. माझं त्यांचं जास्त संभाषण नसताना सुद्धा त्यांनी मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मला जे वाटलं मी प्रामाणिकपणे बोललो. मी जी मागं पडतोय फुगे साहेब, सोनवणे साहेब, मॅडम, की तुमच्या वडिलांचा स्वभाव कसा होता. मी पहिली नोकरी त्यांच्या सैन्य केली, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना रोड कारकून म्हणून. आता बोलायला उभा राहिले, तुमच्या एवढं बोट बोलत नव्हते ते. आता बिलकुल चापकाचा फटका घेऊन काय त्यांचं भाषण म्हणजे आवाज सभागृहात करायला भाग नव्हता विक्रांतजी. आणि सेल्फ मेड, तुम्ही सेल्फ मेडच आहात, म्हणूनच महापौर झाला काय, कुणाच्या मेहरबानी नाही. तर त्यांचे वडील सुद्धा त्यावेळेस निलंगेकर साहेबांचा गट वेगळा, माखणीकर साहेबांचा गट वेगळा, नंतर मला वाटतं डॉक्टर पद्मसिंह पाटलांचा. त्यावेळेस विलासरावजी जस्ट काय उगवत होते. एक चांगला जिल्हा, चांगला डॉक्टर, चांगले पत्रकार 99%. तर शेवटी जो मरता हो क्या नाही करता, पत्रकाराला जगायचं, कुणीच विचारत नाही पेपर कसा काढता, पेपर नगर बाबा आम्हाला वर्गणी द्यायचा पत्ता नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आता असे डॉक्टर आहेत म्हणून बरं आहे, ते आमचे डोळे फुकट तपासते. आमचे सारडा साहेब आहेत, ते मेले बिचारे आमचे डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर, काय नाव निर्गुळे सर. त्यांना म्हणायचं दवाखान्याला कलर देऊन घ्या, दवाखान्याला कलर नाही तुम्ही पैसे घेत नाही, म्हणजे मरावे परी कीर्तिरूपी उरावे काय. आणि तुमच्यामुळं आम्हाला डोळे, तुम्ही जवळ आहात तर आम्ही आंधळ होतच ना. तुम्हाला म्हणतो मी माझं ऑपरेशन कधी करावं लागेल सांगा. आणि इतके दिवस जी भीती होती ना, हार, किडनी, आता गोळी साहेब वेळ आली तर मला राग न ठेवता प्रेम राग आमच्या आठवण न ठेवता आपण दुर्दैवानं बरं का वेळ आली सगळी घाबरत नाही. आता आमचा एक मित्र बाप मेला करोनामध्ये, वडील आई मेले, आणि तोही गेला, मॅनेजरही गेला, आमचा बोमने. मी जर माहिती असेल तर मी घाबरत नाही सर, मरणार तो आहे. आणि वैद्यक 3.5 रुपये हाजरीवर रोड कारकून म्हणून काम केलंय. रेणापूरचे पैसे चलत जायचं, चलत यायचं.
जन्माला जरी मारवाडी बाबा असलो तरी लोकांच्या घरी झाडून काढलंय, पाणी भरलंय. आणि आज कधी कधी काय होतंय, साहेबांनी म्हणले ना वन वन, की हे वन कशामुळे येतात, की जेव्हा चीड येते, राग येतो आणि कोणतरी फील करतंय भुगे साहेबांविषयी मला, माझ्याविषयी, भुगे साहेबांना माझ्याविषयी, काळे मॅडमला असं हे थोडं की लिहितंय ना भाग 1, 2, 3 आणि पैसे घेतल्याशिवाय गप्प बसत नाही. आता का गोट्या घेऊ का काय? फुलाच्या झोपडीतून जाऊन आणतोय, त्या झोपडीतला दिवा विझव, काय काम आहे साहेब? काय फुलाच्या झोपडीतला दिवा विझवून तेल दे रे मला म्हणतोय का? अरे बाबा, असणाऱ्यांनी दिलं पाहिजे, समाजाचं संतुलन राहिलं पाहिजे, डोळे दिले पाहिजे, ज्यांच्याकडे देणे आहे त्यांनी दिलं पाहिजे. आणि समाजातले आम्ही लेकुळे नाहीत पण लेकुळे आहोत. काय आम्ही लेकुळे नाहीत पण लेकुळे आहोत. आणि पत्रकारिता स्वाभिमानानं जगावी. मला परवा आम्ही अशोक चिंचोलीच्या घरी गेलो, असंही होते, कोमामध्ये गेले भेटायला. तर आम्हाला आमची भावडी म्हणून मित्र भेटले. आम्हाला तो बद्दल हवा, म्हणजे कोणता? 95चा. तेव्हा लेकरुवा काय नव्हतं, एकदा सण होतो त्यावेळेस लिहिताना नाही. पोरग हाय, घर हाय, MG हेक्टर हाय, MG ॲस्टर हाय, त्याचे हप्ते आहेत. माझं जर काही बरं वाईट झालं तर सगळे मिळून. आता महापौर असताना आदरणीय परमपूज्य परमश्रद्धेय अमन साहेबांनी आमच्या दुकानाला शील ठोकलं. मला बरेच जण म्हणले, अरे म्हणजे तुम्ही बोला. नाही बोलणार, माझ्यासाठी मी भांडणार नाही, समाजासाठी भांडणार. आणि मी सांगतो, मुद्दही लाख बोलाचे आहे, तो क्या होता है वही होता है, जो मंजूरी खुदा होता है. मी डॉक्टर भुगे साहेबांकडे घेईल, डॉक्टर काळगे साहेबांकडे घेईल, महापौराकडे घेईल, सोनवणेकडे घेईल. पण जब भगवान का लगता है ना थप्पड़, हे माय ठरली काय करतोय. ते अनेक अधिकारी बघितले, ते कुत्रे हाल झाले. रिटायरमेंट नंतर कुणी विचारत नाही. याचा अर्थ मी आपण इतर दिवशी बोलत नाही. काय एखादी गोष्ट कळली सांगा ना, चूक आहे म्हणून. यू आर नॉट प्रेसिडेंट. आणि प्रेसिडेंटला सुद्धा लोक विरोध करतात. पण दुर्दैवानं महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये महापौराला थोडं खरं बोलतो, अधिकाराला मर्यादा आहे. विक्रांत भैयाला विशाल भैया म्हणत होते, तू महापौर आहेस, आपल्याला इथे राहायचंय, बद्दरच्या दुकानाला शील ठोकलं, तू काय करतो? त्यांची तन्मय एवढी होती. पण मी म्हणलं नाही, कुणीही माझ्यासाठी नाही. मग ज्याला ज्याला ज्या ज्या पद्धतीनं सहकार्य करणं शक्य होतं, जवळजवळ 10-12 दिवस लागले तयारी व्हायला. आणि शेवटी मी काय म्हणतो, तरी गिरमिट लावला असेल काय, डॉक्टर पैसे घेत नाही का, काही तरी दिलं पाहिजे ना. घेत नाही म्हणजे काय, शेवटी माझ्याही काही कर्माचे फळ असतील, कोणतरी दुखावतंय. आणि शेवटी पत्रकारिता करत असताना पत्रकाराविषयी चांगलं बोलणारा माणूस कळवा आणि बक्षीस मिळवा. समोर आले की वा काय बद्दल सांगायची निर्भीड लेखनी केलं. हरामखोर आहे हो, इनोवा गाडी गोल्डन गल्लीत राहत होतो. अरे गट्ट्यानो, 11 तास काम करतोय, 20 तास काम करतोय. BCom 70ला लॅपटिंग घालतो भुगे साहेब. घरच्या गरिबीमुळे 4 वर्ष शिकू शकलो नाही. PUC आर्ट्स, फर्स्ट इयर कॉमर्स, MCom, 2 वर्ष लेक्चरर, 1 वर्ष दादला, 1 वर्ष बारामती. आणि तरी सुद्धा एक गरीब आहे म्हणून आमचे डोळे तपासणारे, नडीवडीला मदत करणारे विक्रांतजी आणि राहुल सारख्या माणसाला देवाला सद्बुद्धी दिली आणि मला या कार्यक्रमाचं अध्यक्ष केलं. ते पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. तुम्ही म्हणताल आमचं नाव बी घेणं, तुम्ही तर माझं विलासरावजीच्या हस्ते आमचं युद्ध चालू असताना तुम्ही सत्कार केला. आणि मला या निमित्तानं एक चांगले वक्ते, चांगले कवी, कारण पोलीस खात्यामध्ये LCB सारख्या ब्रँच मध्ये, अरे बापरे, शॉकिंग न्यूज, काय ब्रेकिंग नाही, नॉट ओनली ब्रेकिंग, ब्रेकिंग आणि शॉकिंग न्यूज. आणि आणखी एकदा वेगळा काहीतरी राष्ट्रपती पारितोषिक तुम्हाला मिळावं लागतंय ही शुभेच्छा देतो. ज्यांना ज्यांना दर्पण पुरस्कार मिळाला त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.
या पुरस्कारामुळं सर्वांच्याच माझ्यासह जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. आपण बेजबाबदारपणे न वागता येणाऱ्या काळात आणखीन जबाबदारीनं वागूया आणि लातूरचा नावलौकिक वाढवूया एवढं बोलून रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. नाही ते राहिलं एक मिनिट. आम्ही काय पटनायक साहेबांचे फॅन होतो. भाषण त्यांचं भाषण पहिल्यांदा ऐकलं आणि पटनायक साहेबांना मी म्हणायचं की साहेब लोकसभा वगैरे लढणेवाले काय त्यांनी लोकसभा लढले. मला वाटलं लोहा मतदारसंघात जसं तिथं शिंदे आले तसं यांनी बेंदे टाकून त्या ठिकाणी आमदार होऊ शकतात. काय तुमची इच्छा नसेल नाही तर अशा प्रकारचं आपले साहेब असंच नावलौकिक असंच काम नाही. घाडगेचं 20 सूत्री होतं ते 20 सूत्री नव्हतं 20 पुत्री कार्यक्रम होता त्यांचा. कुत्र्याचे 20 किल्ले सांगायचं वेगळं दाखवायचं वेगळं. त्यांचं रामालय नाही रावणालय होतं काय. त्याच्यामुळे ह्याची गेली याची डोळा फेडायची वेळ येत असते आणि तुम्ही ते बॅलन्स ठेवता आणि आनंदी राहायचं. LCD सारख्या ब्रँच मध्ये BP शुगर 24 तास 24 आवर काय साहेब हे अनेक अधिकारी बघितले. त्यांना बोलायचं म्हणलं ते शुद्धीवर आहेत का नाही हे बोलण्यावर ओळाबद्दल अरे बापरे म्हणलं. ते अशामध्ये सुद्धा भातलवले साहेब आपण खूप नावलौकिक वाढवा आणि तुमचं वक्तृत्वाला मी एक पोलीस खात्यामध्ये राहून छडीनं काय वागवत असताना तुम्ही एक चांगले वक्ते आहात, कवी आहात. आम्हाला अजून मधून कविता सगळ्या द्या. त्यांनी नाही छाप द्या तर आम्हाला द्या. कारण आम्हाला दिल्या तर बद्दलचं कसं काय LCDचं जमतंय. कारण आजकाल लय अवघड आहे काय. कोण नमस्कार बी केला काय बद्दल सुरवणे साहेबांविषयी काळे मॅडमविषयी लई चांगलं बोलला. काय भानगड आहे काहीतरी गुलाबजामुन मिळते गड्या काय. अशा प्रकारची लोकांची मानसिकता आणि आपण प्रदूषण हवेचं दूर करू सगळं पडू. आपल्या विचाराचं आणि मनाचं प्रदूषण आपण माणूस झालं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी माणूस होण्याचा प्रयत्न करावा एवढं बोलून रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. खरं तर अनेकांचे कान टोचण्यापासून त्या अनेकांची स्तुती करण्यापर्यंत आपण या ठिकाणी अतिशय सुंदर असं मनोगत या ठिकाणी व्यक्त केला. साहेब आपल्याकडे बघितल्यानंतर मला असं वाटतं की खरं तर साहेब म्हणजे साखर जी असते ना साखर ती गोड असते परंतु जास्त साखर खाल्ली तर ती शरीरासाठी हानिकारक असते. म्हणून साखरेसारखे गोड बोलणारे अनेक माणसं असतात परंतु सरांचा स्वभाव हा कारल्यासारखा आहे. जरी दिसायला ते बोलण्यातून कडू वाटत असले तरी त्यांनी जे जे मार्गदर्शन केलेलं आहे ते नक्कीच आपल्यासाठी उपयोगी असतं. आणि म्हणून तुम्ही ज्येष्ठ आहात आणि लातूरची संस्कृती आहे. तुम्ही कितीही कान टोचले तरी आम्हाला कोणालाच वाईट वाटत नाही. त्याचं कारण असं की तुम्ही जे जे बोलता ते सत्य असतं आणि आम्ही ते या ठिकाणी सरांखोपे घेऊन लातूरची संस्कृती टिकवून आम्ही ते नेहमीच आचरणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि यानंतर या ठिकाणी आपण पुरस्कार वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. मी या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी जागेवरती उभा टाकायचा आहे आणि यानंतर आपण दर्पण पुरस्कार देऊया. त्यातील पहिला पुरस्कार जो आहे दर्पण पुरस्कार यातील तो पहिला पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत माननीय श्री विक्रांत गोजमुंडे महापौर महानगरपालिका लातूर यांना. आणि जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचा या ठिकाणी गोजमुंडे सर ज्यांनी लातूर शहरामध्ये महापौर म्हणून कार्य करत असताना राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत ज्यांनी झेप घेतलेली आहे असे आदरणीय विक्रांतजी गोजमुंडे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आणि दर्पण पुरस्कार त्यांना देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. आणि पुष्पगुच्छ देऊन देखील त्यांना सन्मानित करावं कारण लातूर शहराला फुलाप्रमाणे या ठिकाणी सुगंधित ठेवण्याचं काम त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून केलंय आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा हा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्यानंतर दुसरे सन्मानार्थी या कार्यक्रमातील त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आपण सर्वांनी बसून घ्या जागेवरती. खरं तर साहेब यानंतर या ठिकाणी डॉक्टर सुरेखा काळे मॅडम डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षा लातूर यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी आदरणीय बद्दर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना दर्पण पुरस्कार देऊन या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करावा.
अगदी आरशासारखं स्वच्छ निर्मळ आणि पारदर्शक काम कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत. त्याचप्रमाणे डॉक्टर महेंद्र सोनवणे यांनाही विनंती आहे, आपण या ठिकाणी मंचाकडे यायचं आहे. डॉक्टर महेंद्र सोनवणे MD मेडिसिन यांनी देखील अतिशय उत्कृष्ट कार्य वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेलं असल्यामुळे त्यांना देखील 2022चा हा दर्पण पुरस्कार जो राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान व बहुजन पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीनं आपण देत आहोत. मी महापौर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी हा सन्मान द्यायचा. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे या ठिकाणी स्वागत करूया. त्यानंतर या ठिकाणी मी आताच ज्यांचा उल्लेख आदरणीय बद्दर साहेबांनी या ठिकाणी केला ते म्हणजे बद्दर साहेबांनी जरी दुसऱ्यांना त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून डोळे उघडण्याचं काम केलेलं असलं तरी जे डोळे दुरुस्त करण्याचं काम करतात त्यांना आता हा पुढचा पुरस्कार आपण देणार आहोत. आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगे साहेब नेत्ररोग तज्ञ यांना हा पुरस्कार या ठिकाणी जातोय. नेत्र रोगाच्या संदर्भातील अतिशय उत्तम कामगिरी संपूर्ण लातूर शहरामध्ये ज्यांनी केलेली आहे, ज्यांच्या नावातच शिवाजी आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन लोकांसाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शिवाजी काळगे साहेब. टाळ्या मात्र कमी पडल्या नाही पाहिजे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण या ठिकाणी जातोय. यानंतर नागनाथ कलवलेजी यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी मंचाच्या समोरच्या बाजूस यायचं आहे. नागनाथजी कलवले आपण उपस्थित असाल तर कृपया आपण मंचाकडे या ठिकाणी यायचंय. यानंतर जो पुरस्कार दिला जातोय मी बद्दर साहेबांना अशी विनंती करतो. यानंतर आपण या ठिकाणी पुरस्कार द्यायचा आहे आदरणीय गजानन भात लवंडे सरांना, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा लातूर. सरांचं नाव गजानन आहे आणि म्हणून लातूरकरांच्या संकटामध्ये धावण्याचं काम नेहमीच गजानन भात लवंडे सर करतात आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी करतो. स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे LCB मध्ये अतिशय उत्तम कार्य त्यांनी केले. राष्ट्रपती पुरस्कार त्यांना काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मिळाला. हे लातूर शहरासाठी अहोभाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. यानंतर खरं तर महाराष्ट्राची नव्हे देशाची आणि भारताची परिस्थिती पाहता भारतामध्ये वृक्षांची संख्या फार कमी होत चालली आहे आणि कालपर्वात सयाजी गायकवाड यांनी सह्याद्री पर्वत रांगेवरती जे काही झाडं लावले ते देखील झाडं जळालेले आहेत काही कारणास्तव, परंतु त्यांनी केलेलं काम आपण विसरू शकत नाही. आणि अगदी तसंच काम लातूरच्या परिक्षेत्रामध्ये जी टीम करत आहे, अहोरात्र लातूरला ग्रीन करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होत आहे. खरं तर त्यांचं नाव आहे डॉक्टर पवन लड्डा आणि पवन म्हणजेच हवा आणि शुद्ध हवा लातूरकरांना मिळावी यासाठी जे पवन प्रयत्न करतात ते म्हणजे डॉक्टर पवन लड्डा आणि ग्रीन लातूर वृक्ष टीम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी संपूर्ण टीमला या ठिकाणी विनंती करतोय की आपण या ठिकाणी मंचाकडे यायचं आहे आणि त्यांचा हा सन्मान सबंध लातूरकरांच्या वतीनं त्यांचा हा सन्मान या ठिकाणी आता आपण करत आहोत. आदरणीय डॉक्टर पवन लड्डा सर, त्याचसोबत सुरेखा कार्यकुलकर मॅडम, आशा ऐचिक मॅडम तसेच त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी या मंचावरती आलेली आहे आणि खरं तर टीमच इतकी मोठी आहे की मंचावरती जागा पुरत नाहीये, परंतु त्यांच्या कामाची मात्र संख्या इतकी आहे की आपण ती गणितामध्ये त्याची गिनती करू शकत नाही. एका जोरदार टाळ्या झाला पाहिजे लातूर वृक्ष टीमसाठी. आणि त्यानंतर आपण पुढचा पुरस्कार जो देत आहे ते म्हणजे आदरणीय श्री कांबळे साहेब, कार्यकारी अभियंता जलसंधारण, आणि ते आवर्जून या ठिकाणी आज उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी श्री संजय नाईक उपकार्यकारी अभियंता हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या वतीने ते सन्मान या ठिकाणी स्वीकारणार आहेत. नक्कीच आम्हाला आशा आहे आदरणीय संजय नाईक सर आपण हा पुरस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवून आमच्या भावना देखील कांबळे साहेबांपर्यंत पोहोचवाल ही अपेक्षा या ठिकाणी आपल्या वतीने मी व्यक्त करतो. कार्यकारी अभियंता म्हणून जलसंधारणासाठी लातूर शहराला पाणी पुरवठा कसा चांगला करता येईल या संदर्भातील हा पुरस्कार आपण देतो श्री कांबळे साहेब यांना. यानंतर या ठिकाणी जो पुरस्कार दिला जाणार आहे तो श्री दयानंद पाटील साहेब, अन्न भेसळ अधिकारी लातूर, हे जर या ठिकाणी उपस्थित असतील तर कृपया विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. त्यानंतर मी विनंती करतोय श्री दिलीप जाधव, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा पारूनगर मुरुड. खरं तर अनेक शिक्षक आपण पाहतो, परंतु असेच काही शिक्षक असतात जे विद्यार्थ्यांवरती निकाल प्रेम करतात, ज्ञानदानाचं कार्य करतात आणि अगदी असेच दिलीप जाधव मुख्याध्यापक म्हणून ज्यांनी जिल्हा परिषद शाळा पारूनगर मध्ये त्या शाळेला एका वेगळ्या दर्जावरती घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. दोघांचा जोडीनं आपण या ठिकाणी सन्मान करूया, कारण प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो
आणि दोघं मिळून जे ज्ञानदानाचं कार्य करतात, त्यासोबत मुख्याध्यापक म्हणून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामधील दुवा म्हणून ज्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे, म्हणून त्यांचा आज सन्मान या ठिकाणी करत आहोत. माननीय श्री सरफराज मनियार, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण मंचाकडे यायचंय, आणि आपण नसाल तर आपले प्रतिनिधी जे असतील त्यांनी या ठिकाणी मंचावरती यायचंय. लातूर शहरामध्ये आबेदजी या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. खरं तर सरफराजजी मनियार हे नाव ऐकल्यानंतर फक्त आपल्याला एकच गोष्ट कळते, ती म्हणजे निस्वार्थी काम करणे. आणि सरफराज, त्यांना आपण लाडाने बाबा म्हणत असतो, आणि खरंच अनेक अनाथांचे बाबा होण्याचं काम, गोरगरिबांचे बाबा होण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेले असे सरफराज मनियार साहेब यांनाही या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. यानंतर श्री राहुल बांगर, निरीक्षक उत्पादन शुल्क लातूर, त्यानंतर या ठिकाणी मी अशा मान्यवराला या ठिकाणी मंचावरती आमंत्रित करतोय. आता ज्यांचं नाव अनेक वेळा या ठिकाणी आदरणीय बद्दल साहेबांनी घेतलं, नाव त्यांचंच घेतलं जातं जे त्या ठिकाणी कर्तृत्ववान असतात किंवा नाम घेण्यासाठी ते त्या ठिकाणी पात्र असतात. आणि आपल्या भाषणात एवढे वेळेस त्यांचा उल्लेख झाला, याचा अर्थ त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. आणि म्हणून घुगे साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावर यायचं. एमडी मेडिसिन किडनी प्रत्यारोपण, म्हणजे लातूर शहरामध्ये किडनीचं प्रत्यारोपण एकमेव करणारा डॉक्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे आदरणीय घुगे साहेब. आणि कोरोनाच्या काळात देखील माझा वैयक्तिक संपर्क सरांशी आला. अनेक पेशंटला त्यांचं बिल माफ करण्याचं काम त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये केलेलं आहे. असे आदरणीय प्रमोद घुगेसर यांचा सन्मान या ठिकाणी होतो. जोरदार टाळ्या या ठिकाणी आपण वाजवूया प्रमोद घुगे साहेबांसाठी. आणि या ठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळा, जर कोणाचं नाव माझ्याकडून चुकून राहिलेलं असेल तर कृपया विनंती आहे की आपण मंचाकडे या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. जर माझ्याकडून चुकून कोणाचं नाव जर राहिलेलं असेल तर मी या ठिकाणी विनंती करतोय की आपण मंचाकडे या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. आणि यानंतर मी शैलेश सूर्यवंशी यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन या ठिकाणी करायचं आहे. कोणी सभागृहाच्या बाहेर जाऊ नका आणि कोणी फेटा काढू नका. आपल्या सर्वांना एक सामूहिक छायाचित्र घ्यायचं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपण सर्वांनी इथंच थांबायचं. कार्यक्रमाला उपस्थित सर्व लातूरचे नागरिक, सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामेश्वरजी बद्दल, या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे आणि आपण या ठिकाणी सर्वांनी सामूहिक छायाचित्र या ठिकाणी आपण काढायचं आहे. विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना मी करतो. आज अतिशय सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आदरणीय ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय मान्य विक्रांत गोजून मुंडे सर, महापौर महानगरपालिका लातूर यांचे या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. नगरपालिका लातूर श्री गजानन भातवंडे सर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा लातूर डॉक्टर पवन लड्डा, ग्रीन लातूर वृक्ष टीम, प्राध्यापक शिवराज मोठेगावकर सर, तसेच श्री कांबळे साहेब, कार्यकारी अभियंता जलसंधारण, त्यांच्यासोबत आलेले श्री संजय नाईक, उपकार्यकारी अभियंता, श्री दयानंद पाटील सर, श्री दिलीप जाधव सर, सरफराज मनियार म्हणजे बाबा यांचे आलेले समोर बघा. समोर बघा सर. ओके, जवळ मास्क घातले सर. समोर बघा ना, पूर्ण घेतो ग्रुपचा. हा पुढे सर. हाय
हो बालाजी इकडे बघा सर सर हा समोर बघा ओके झालं का इकडे हा समोर बघा इकडं समोर बघा इकडं ओके मोबाईलचं काय हा समोर बघा इकडं ओके समोर बघा इकडं ओके हा समोर बघा इकडे कॅमेरा Come